ऑप्शन्स बद्दल असणारे सगळे गैरसमज, तर काय चुका होतात आणि काय करायला पाहिजे हे आपण जी ऑप्शनची एबीसीडी म्हणतात ना, तर ती शिकायचा प्रयत्न करायचा आहे आज थोडक्यात. त्याबद्दल मी माहिती देणार आहे आणि त्यानंतर मग अर्ध्या 35-40 मिनिटाचा विषय आहे. त्यानंतर तुमचे प्रश्न आणि मग आपला जो स्ट्रक्चर असतं, आपले वर्कशॉप असतात ऑनलाईन वगैरे, त्या सगळ्याची तुम्हाला माहिती. तर ऑप्शन्स किती जण आहेत करणारे? आज केलं होतं का मार्केट? आज कुणी ट्रेड घेतले होते का? काही. नवीन किती जण आहेत? जरा प्लीज मेसेज करा. मग थोडंसं बेसिक आपण बेसिक पासून सुरुवात करू. ट्रेडर असाल तर बऱ्यापैकी सगळे आता ह्या मुळात ह्या गोष्टी माहितीच नाहीत असं नाही राहिलेलं कोण. इतके सारे यूट्यूब चॅनल्स, व्हिडिओज, रील्स आणि सगळ्यातून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळत राहतात. फक्त ते सिस्टमॅटिक स्वरूपात नसल्यामुळं प्रॉब्लेम होतात. तर त्यासाठीच आपला आजचा हा वेबिनार आहे. मुळात शेअर मार्केट म्हटलं की इथले वेगवेगळे सेगमेंट आपल्याला माहिती असायला पाहिजेत. जसं की कॅश सेगमेंट आहे, ज्यामध्ये शेअर्सची खरेदी विक्री चालते. आता इथल्या कुठल्याही सेगमेंटमध्ये तुम्हाला काम करायचं असेल तर गरज लागते ती एखाद्या रजिस्टर ब्रोकरकडे डीमॅट अकाउंटची, जे फ्रीमध्ये ओपन होतं आणि मग त्यामध्ये जो बॅलन्स तुम्ही ऍड करता, तुमचं एक रेग्युलर सेव्हिंग अकाउंट त्याला कनेक्ट होतं आणि तिथून सगळे व्यवहार तुम्हाला कंट्रोल करता येतात. फोनवरून, लॅपटॉप, पीसी सगळीकडून तुम्हाला आता तो ऍक्सेस आहे. प्रत्येक ब्रोकर, जवळपास 150-200 ब्रोकर आहेत आणि ते तुम्हाला ट्रेड करण्याबद्दलचे जे त्यांचे टेक्निकल ॲप आहेत ते सगळे प्रोव्हाइड करतात. तर कॅश सेगमेंटमध्ये मूळतः शेअरची खरेदी विक्री होते. आणि मग इथं जे मेजर काम चालतं ना, ते इन्व्हेस्टर मेंटॅलिटीने चालतं. म्हणजे कोणी मला आत्ताच्या आत्ता अर्ध्या तासात, 1 तासात पैसे पाहिजेत अशा मेंटॅलिटीनी जो इन्व्हेस्टर आहे ना, तो काम करत नाही. तर तो जिथं जिथं स्वस्त होईल, आता बघितलं तुम्ही मार्केट या युद्धाच्या काळात बऱ्याचदा 22,800, 23,000 या एरियामध्ये आला आणि तिथून पुन्हा बूस्ट होतंय. म्हणजे त्या एरियामध्ये त्या लोकांची खरेदी सुरू होते. म्हणजे इन्व्हेस्टरची मेंटॅलिटी काय राहते की स्वस्त झाले की खरेदी करायचं आहे त्याला आणि दर वाढले की विकायचं आहे आणि त्यामधला जो वाढीमुळे झालेला जो प्रॉफिट आहे तो ग्रॅब करायचा आहे. मग यासाठी त्याला 15 दिवस थांबलं तरी चालतं, महिनाभर थांबलं तरी चालतं आणि काही जण वर्षाच्या हिशेबानेही या एरियामध्ये काम करतात. इथं गरज राहते ती चांगल्या भांडवलाची. आपल्या मार्केटमध्ये ज्या काही 9-10 हजार स्क्रिप्ट आहेत त्यामध्ये कित्येक अशा आहेत की ज्याच्यामध्ये मागच्या 10-12 वर्षामध्ये 2-2 हजार पटीने ग्रोथ झाली. म्हणजे एवढा चांगला रिटर्न इथेही दिलाय. फक्त गरज राहते ती चांगल्या मार्जिनची. अभ्यास तर पाहिजेच आणि मग ती संधी साधायला लागते जिथं तुम्हाला तो खरेदीचा किंवा चान्स मिळू शकतो. थोडक्यात स्वस्त झाले की खरेदी, महाग झाले की विकणे, हा इथला स्वभाव राहतो. फ्युचर सेगमेंट जे दुसरं सेगमेंट आहे त्यामध्ये ह्या सगळ्या ज्या ॲसेट आहेत इक्विटीमध्ये, त्या सगळ्याचे फ्युचर्स अवेलेबल आहेत ज्यामध्ये तुम्हाला काम करता येतं. हे कॉन्ट्रॅक्ट्स असतात आणि यांना मग एक्सपायरी राहते आणि 1 महिन्याच्या एक्सपायरीमध्ये इथं काम चालतं. लॉट साईज फार महत्त्वाची राहते, कारण शेअर ज्यावेळी तुम्ही खरेदी करता, सिंगल एक शेअर तुम्ही 500चा, 200चा, 1000चा जी काही रक्कम असेल तर तो खरेदी करू शकता. पण ज्यावेळी तुम्ही फ्युचर सेगमेंटमध्ये काम करायला येतात त्यावेळी तुमच्यासाठी इम्पॉर्टंट राहते लॉट साईज आणि एक्सपायरी. साधारण महिन्याच्या एक्सपायरीमध्ये सगळ्या इक्विटीचे फ्युचर्स आहेत तिथं काम होतं. याशिवाय पॅरलल आपल्याच एक्सचेंजकडे मल्टी कमोडिटी एक्सचेंज, जे आता गेल्या 2-4 वर्षापासून त्यांच्या अथॉरिटीमध्ये आहे. तिथं वर्ल्ड वाईड ज्या कमोडिटीज आहेत त्यामध्ये मेजरली गोल्ड, सिल्वर हे बुलियन समजले जातात. तिथं काम करता येतं. एनर्जी सेगमेंट आहे, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस. शिवाय बेस मेटल्स आहेत जे फार झिंक, लीड, कॉपर, ॲल्युमिनियम, निकेल, ब्रास एक्सेट्रा. हेही आपल्या मार्केट बरोबर थोडक्यात 9ला सुरू होतं आणि संध्याकाळी 11:30ला, 11-12 वाजता बंद होतं. आपलं जे इक्विटी मार्केट आहे ते सकाळी 9:15
to 3:30 असा त्याचा टाइम आहे. आणि मग इथंही तुम्हाला काम करायचं असेल तर थोडे त्याचे नियम, लागणारं मार्जिन, या सगळ्या गोष्टीची माहिती झाली की काम करता येतं. फ्युचरमध्ये इंटरेस्ट राहण्याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की इथं दोन्ही बाजूला तुम्हाला काम करता येतं. म्हणजे मार्केट ज्यावेळी तुम्हाला वाटेल की अप ट्रेंडमध्ये मूव्ह होईल किंवा दर वाढतील, अशा वेळी त्या फ्युचरच्या, म्हणजे सोनं असेल, चांदी असेल, क्रूड ऑइल असेल, तर त्यामध्ये खरेदी करता येते. किंवा इक्विटीच्या तुम्ही कुठल्या फ्युचरमध्ये काम करत असाल, रिलायन्स असेल, बँक्स असतील, HDFC, ICICI, जी त्या सेगमेंटमध्ये, तर खरेदी करून तुम्हाला ह्या वाढणाऱ्या प्रवाहात पैसे कमवता येतात. म्हणजे प्रॉफिट कमवता येतो. आणि ज्यावेळी मार्केट बेरिश राहील, म्हणजे पडत राहील, आणि तो अंदाज तुम्हाला असेल, तर तुम्हाला आधी विक्री करून तुमच्या अपेक्षित प्राइसला खरेदी करून तुम्हाला इथंही नफा मिळवता येतो. म्हणजेच थोडक्यात फ्युचर सेगमेंटमध्ये तुम्हाला दोन्ही दिशेने काम करता येतं आणि तशी मुभा आहे. त्यामुळे हे ट्रेडर्सचं आवडीचं ठिकाण आहे. पूर्वी सगळेच ब्रोकर ना, त्यांचा इंटरेस्ट काय की त्यांना ब्रोकरेज मिळतं ह्या प्रत्येक व्यवहारात. मग तुम्ही प्रॉफिटमध्ये कंप्लीट करा किंवा लॉसमध्ये करा, आणि त्या ब्रोकरेजच्या अपेक्षेनं म्हणा उधारी द्यायची आपल्या क्लायंटला, ज्याला लिव्हरेज म्हटलं जातं. आणि त्यातून बरेचसे मग वसुलीचे इश्यू व्हायचे. कोण 10 पट, 20 पट, 30 पट. आणि तो जो प्रकार होता तो एक्सचेंजने टप्प्याटप्प्याने बंद करत आणला. आणि त्यामुळं इथं ह्या सेगमेंटमध्ये लागणारं भांडवल हे किमान लाखाच्या घरात राहतं. म्हणजे 2, 4, 5 लाख रुपये तुमच्याकडे असायला पाहिजेत, तर तुम्ही त्या सेगमेंटमध्ये काम करू शकता. किमान म्हणजे क्रूड ऑइलला तुम्हाला साधारण 3, 3.5 लाख लागतील. इक्विटीच्या कुठल्या तुम्ही लॉट साईज माहिती असेल तर त्याप्रमाणे पैसे लागतात. ऑप्शन्स हे सगळ्यांचंच आवडीचं ठिकाण बनतंय, पण जशी लोक तिथे येत आहेत ना, तशीच तिथून परत पण जातात. कारण ह्या गोष्टीचं बेसिक्स समजून घेत नाहीत. फक्त कमी पैशात इथं काम करता येतं, आणि म्हणून गॅमलिंग किंवा जुगारी प्रवृत्तीनं केलं जाणारं काम इथं नेहमीच तुम्हाला नुकसानीकडे घेऊन जात. मग हे काहीतरी फंडे माहिती होता, झिरो टू हिरो टाईपचे, आणि मग इथं काय केलं जातं, तशा मनोवृत्तीने किंवा तशा मेंटॅलिटीने इथं रिॲक्ट होणं जास्त होतं. हे ऑप्शन्स म्हणजे इन्शुरन्सचे प्रीमियम आहेत थोडक्यात. हे तयार केलं सेगमेंट ह्यांच्यासाठी, थोडक्यात ट्रेडर्ससाठी. आपण जसं गाडी, घर असेल तर त्याच्या होणाऱ्या नुकसानीपासून आपल्याला भरपाई मिळावी, किंवा असा काही ऍक्सिडेंट झाला गाडीचा तर त्याची भरपाई मिळावी म्हणून जसं इन्शुरन्स कंपनीकडून आपण एखादा त्याचं व्हॅल्युएशन करून आपल्या प्रॉपर्टीचं त्याच्या अगेन्स्ट आपण प्रीमियम विकत घेतो. म्हणजे त्या कंपनीला आपण पे करतो, आणि त्या बदल्यात ती कंपनी त्या ठरलेल्या पिरियडमध्ये, म्हणजे त्या एक्सपायरीपर्यंत तुमच्या नुकसानीची जबाबदारी घेते. साधारण वर्षाचा गाडीचा हप्ता असेल तर वर्षभर काही ऍक्सिडेंट वगैरे झाला तर त्या खर्चाची जबाबदारी ती कंपनी घेते. तसंच इथं जे ट्रेडर्स आहेत, काही बुलिश आहेत, म्हणजे ज्यांना वाटतं मार्केट वर जाईल म्हणून खरेदी करतायत. समजा आपण निफ्टीचा उदाहरण म्हणून विषय घेऊ, तर निफ्टी हा ॲव्हरेज इंडेक्स आहे. आपल्या मार्केटमध्ये ज्या कंपनीज आहेत त्यामधल्या ज्या टॉप परफॉर्मर आहेत 25 कंपनी, त्याचा ॲव्हरेज इंडेक्स आहे. ह्याचा फ्युचरही आहे, आणि ह्याचे ऑप्शन फार लोकप्रिय आहेत. म्हणजे चांगलं काम होतं, लिक्विडिटी राहते त्याच्यात. तसंच बँक निफ्टी आहे, त्यामध्ये ज्या टॉप 15 परफॉर्मर बँक आहेत त्यांचा ॲव्हरेज इंडेक्स आहे, त्याच्यामध्ये काम होतं. सेन्सेक्सच्या ऑप्शन्समध्ये काम होतं. मिड कॅपची निफ्टी आहे, फिनची निफ्टी आहे. तर हे सगळे ॲव्हरेज इंडेक्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला काम करणं अलाउड केलं जातं. तर समजा आपण हे निफ्टीचा फ्युचर बाय केला एक लॉट. आता आपल्याला दिसतंय की युद्ध थांबलंय आणि मार्केट आता 24,500 होईल, 25 जाईल, 26 जाईल, असे सगळ्यांचे अंदाज चालले. त्याप्रमाणे हा फ्युचर आपण बाय केला. इथं आपल्याला भांडवल लागलं साधारण 1 लाख रुपये. समजा 1,10,000, 1,20,000 लागतं. आणि मग एकीकडे भीती वाटते की पुन्हा ट्रम्प काहीतरी बोलला आणि मार्केट गडगडलं तर कदाचित आपलं नुकसान होऊ शकतं, किंवा अचानक सुट्टीच्या दिवसात शनिवार रविवार नंतर त्या गॅपमध्ये आपल्या किंवा मार्केट बंद असताना असं काही झालं तर मार्केट अचानक 200-400 पॉईंटनी खाली किंवा वर उघडू शकतं. तर हा बाहेर आहे, तर ह्याला भीती राहते नेहमीच मार्केट पडण्याची. आणि मग यातून वाचायचं असेल तर त्याला या एक्सचेंजनी एक इन्शुरन्सचा प्रोग्राम दिला इथं ऑप्शन सेगमेंटमध्ये, तो निफ्टीच्या, जिथे की दोन नावानी प्रीमियम आहेत, कॉल आणि पुट नावाने. त्याला CEP, कॉल युरोपियन, आणि पुट युरोपियन असे त्याचे शॉर्टकट आहेत.
तर हे जे कॉलचे प्रीमियम आहेत ना, हे मार्केटवर जाताना मार्केट बरोबर वाढतात, मार्केट बरोबर कमी होतात. आणि हे पुटचे प्रीमियम आहेत, हे मार्केट पडताना वाढतात. आणि त्यामुळं असा जर बायर कोण असेल आणि त्याला भीती असेल आणि त्याला ही जी इन्व्हेस्टमेंट त्याची आहे 1 लाखाची ती इन्शुर्ड करायची असेल, तर तो काय करेल, तो एक पुटचा प्रीमियम खरेदी करून ठेवेल, म्हणजे बाय करून ठेवेल. आणि मग ज्यावेळी मार्केट त्याच्या अपेक्षा किंवा त्याच्या अभ्यासाच्या अगेन्स्ट जाईल किंवा पडेल, ड्रॉप येईल, तर ह्या ट्रेडमध्ये त्याला लॉस होईल. का तर त्याने खरेदी केले बाय, ते निफ्टीचे दर वाढले तर त्याला प्रॉफिट होणार आहे. आणि तो होणारा लॉस त्याचा हा पुढच्या सेगमेंटमध्ये, ज्यामध्ये मार्केट पडताना ते पुढचे प्रीमियम वाढतील, इथं त्याचा रिकवर होईल. तसंच जो निफ्टीचा सेलर असेल, समजा निफ्टी फ्युचर्स विकलाय आणि मला भीती आहे की उद्या मार्केट अचानक 200-400 पॉईंट 24,500 कडे उघडलं तर काय, तर यांच्यासाठी हा प्रीमियम आहे सी. मग असे इथं दोन नावाचे प्रीमियम आहेत. सगळ्याच इक्विटी मधल्या जेवढ्या ऍसेट आहेत त्याचे फ्युचर आहेत, आणि जितक्याचे फ्युचर आहेत त्याच्या सगळ्याचे ऑप्शन्सही आहेत. कमोडिटीचेही ऑप्शन्स तुम्हाला भेटतील. तर हे कॉल आहेत ते मार्केट बरोबर वाढतात, मार्केट बरोबर पडतात, आणि पुट आहेत ते मार्केट पडताना वाढतात. एवढाच याच्यातला फरक आहे. आणि मग इथं एक्सचेंज तुम्हाला हा फ्रीडम देतं, हे स्वातंत्र्य देतं की तुम्ही इथं ऍसेट नसताना सुद्धा, म्हणजे घर गाडी काही नाही आपलं, तरीही आपण मार्केटचा अंदाज लावून मार्केट वर जाणार असेल तर कॉल बाय करू शकतो, आणि मार्केट पडणार असेल तर पुट बाय करू शकतो. आणि मग इथं आपल्याला लागणारं जे भांडवल आहे ते ते पर्यायानं फार कमी आहे. म्हणजे 2, 4, 5 हजार, 10 हजार, 15 हजार, 20 हजार, फार हजार, त्यामध्ये तुम्हाला ही प्रीमियम खरेदी करता येतात. तुम्ही खरेदी केलेल्या प्रीमियमची वाढ अमर्याद राहू शकते. म्हणजे जितकं मार्केट वाढेल, निफ्टीचे दर वाढतील, तितके ती प्रीमियम वाढू शकतात, आणि तुमचं रिवॉर्ड जे आहे ते अनलिमिटेड मिळू शकतं. हे इथलं अट्रॅक्शन आहे. आणि नुकसान हे फक्त त्या प्रीमियमच्या प्राइस एवढं असेल. म्हणजे समजा तुम्ही एक 60 रुपयाचा प्रीमियम खरेदी केलाय, तर निफ्टीचा लॉट साईज आहे 65, म्हणजे साधारण 3,500-4,000 रुपयाला तुम्हाला हा प्रीमियम खरेदी करला. आणि तुम्हाला असा अंदाज आहे की आता युद्ध वगैरे थांबलंय, सगळं निवांत चाललंय, आता मार्केट हळूहळू हळू वर जाईल. आणि समजा हा प्रीमियम वाढत गेला, तर 200 होईल, 300, 400, जो काही होईल एक्सपायरी पर्यंत तो तुमचा प्रॉफिट असेल. आणि समजा तुमच्या अगेन्स्ट झाला, तर हा प्रीमियम म्हणजे 60 रुपये ज्यावेळी शून्य होतील, तितकंच तुमचं नुकसान असेल. म्हणजे तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ना, प्रीमियमची प्राइस, हेच तुमची रिस्क राहते. आणि ह्या गोष्टींच्यामुळं इथं फार मोठा व्हॉल्यूम क्रिएट झाला. पॅनडेमिकच्या आधी 1.5-2 करोड फक्त अकाउंट होते. मागच्या 3, 3.5, 4 वर्षात 16-17 करोड अकाउंट झाले डीमॅट अकाउंट. आणि तो सगळा नवीन बिगिनर म्हणा किंवा न्यू कमर जे आहेत ते ह्या मार्केटकडं एक करिअर ऑप्शन म्हणून किंवा रेग्युलर इन्कम सोर्स म्हणून बघतायत. आणि त्यांचं पहिलं अट्रॅक्शन हे राहतं. आणि इथं येऊन मग ह्या बेसिक गोष्टी माहिती नसल्यामुळं गोंधळ उडतो किंवा लॉसेस होतात, आणि त्यातून मग ती निगेटिव्हिटी मार्केटबद्दलची येते. कित्येक चांगले मेंटर सुद्धा तुम्हाला सांगतील की ऑप्शन्स मध्ये काम करू नका. हे प्रीमियम कुठले, कोणते, कित्येक प्रीमियम आहेत, ह्याचं वर्गीकरण कसं करायचं, कुठं सिलेक्ट करायचं, हे झिरोच होतात जर एक्सपायरीला. तर मग प्रॉफिट कसा होणार बायर म्हणून. मग ऑप्शन सेलिंग म्हणजे काय, ऑप्शन बाईंग म्हणजे काय, प्रीमियम कसे सिलेक्ट करायचे आहेत. किंवा इथं एक गोंधळात टाकणारा विषय नेहमी आपल्याला ऐकायला मिळतो, ग्रीक्स हा प्रकार काय आहे. कोण सांगतं डेल्टा ब्लास्ट झाला, गॅमा ब्लास्ट झाला, तर हे काय प्रकार आहे. त्यांनी एवढा अभ्यास करून इथं काही करता येईल काय आपल्याला ह्या सगळ्याचं केला तरी. हा इम्प्लाइड व्होलॅटिलिटी काय असते, पीसीआर रेशो काय असतो, मुळात ते सेलर बायर आणि ऑप्शन चेन, तो ओआय डाटा, हे सगळं काय आहे, तर ते आपण आज टप्प्याटप्प्याने समजून घेऊ. प्रीमियम दोन आहेत, कॉल आणि पुट. निफ्टी हा आपण विषय घेऊ आणि मग त्या ऑप्शन चेनकडे जाऊ. समजा आपली या वर्षातली गाडी आहे, ओके, कुठलं तरी XYZ मॉडेल आहे, 2026चं, आणि त्याची किंमत आहे 10 लाख. तर इन्शुरन्स कंपनीकडे आपण त्याचा इन्शुरन्स करताना याचा एक एक्स याचं व्हॅल्युएशन होईल.
आणि त्याप्रमाणे त्याचा प्रीमियम ठरेल. सेम कंपनीची सेम मॉडेल 2024ची आहे, तर ती जुनी आहे, मग त्याचं व्हॅल्युएशन वेगळं होईल, त्याचा प्रीमियम वेगळा ठरेल. 2023चे असेल तर त्याचं व्हॅल्युएशन वेगळं होईल, त्याचा प्रीमियम वेगळा ठरेल. समजा येणारा ॲडव्हान्स मॉडेल आहे 2027, 2028 असं समजू आपण, तर त्याच्या किमती वाढत जातील आणि मग त्याप्रमाणे त्याची प्रीमियमची कॉस्ट वाढत जाईल. तसंच सेम इथंही आहे. आता समजा 24,000 जवळ निफ्टी आहे, ह्या निफ्टीची करंट व्हॅल्यू आहे म्हणजे आत्ताची लाईफ. तर याचे प्रीमियम वेगळे असतील. मग यामध्ये कॉलचा प्रीमियम आहे आणि पुटचा पण प्रीमियम. मग याची व्हॅल्यू इथं असेल, याची असेल. समजा ह्याच्यापेक्षा कमी झालेली व्हॅल्यू आहे, समजा 23,900 आहे, 800 आहे, 700 आहे, म्हणजे ही जुनी मॉडेल्स आहेत, आपण असं समजू समजण्यासाठी. ओके, तर ह्याचे प्रीमियम वेगळे होतील, कॉलचे प्रीमियम असतील, पुटचे प्रीमियम वेगळे असतील. आणि 24पेक्षा जास्त व्हॅल्यूचे म्हणजे 24,200, 300 असं वाढत जाणाऱ्या प्राइस ज्या असतील त्याचे प्रीमियमच्या व्हॅल्यू वेगळे असतील. आणि मग नेमका प्रीमियम घ्यायचा कोणता? कित्येक चार्टमध्ये 100-125 प्रीमियम भेटतात. तर त्यासाठी आपण ऑप्शन चेनकडे जाऊ आणि हे सगळं सिस्टमॅटिक वेने समजून घेऊ की नेमकं हे कसं चालतं. तर हे फोन आणि लॅपटॉप पीसीवरून तुम्हाला ही NSE च्या साईटवर ऑप्शन चेन मिळेल. इथं तुम्हाला सगळ्याच ऑप्शन चेन मिळतात. फिन निफ्टी, बँक निफ्टी. तर निफ्टी आपण घेऊ. निफ्टी हा जो इंडेक्स ऑप्शन आहे, तर याची दोन एक्सपायरी आहेत. एक मंगळवार टू मंगळवार म्हणजे आठवड्याची एक्सपायरी आणि महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी. बाकी सगळे महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी एक्सपायरी ठेवली. ते थोडंफार चेंज होतं. काही महिन्यापूर्वी सगळ्याच्या एक्सपायरी आठवड्याच्याही होत्या, तर एक्सचेंजने ते बंद करून आता फक्त निफ्टी ठेवली, बाकी सगळ्यांची मंथली एक्सपायरी ठेवली. तर हा 23 जूनचा एक चार्ट आहे. जसं मी आता तुम्हाला त्या प्राइसची रेंज सांगितली ना तशीच. तर इथं आल्यानंतर 24,100 म्हणजे 24,80 जवळ आज मार्केट बंद झालंय, म्हणून 24,100, 24,50, 24,000, 23,950, 23,900, 23,850, 50च्या पटीत कमी झालेले वरती नंबर आहेत आणि वाढणारे 150, 200, 250, 300 असे खाली आहेत. तर हा जो करंट मार्केट प्राइस आहे, असंच मार्केट उद्या उघडलं समजा 24,80, 24,100च्या आसपास आणि आपल्याला वाटलं की आता आज त्या 24,200 करेल, तर आपल्याला यातला कुठला तरी प्रीमियम सिलेक्ट करायला लागेल ॲज अ बायर म्हणून. आणि मग जर आपण 24,100 ह्या व्हॅल्यूचा ₹134.35 त्याची करंट मार्केट प्राइस असेल समजा, तर याला गुणिले 65 म्हणजे 65चा लॉट असल्यामुळं निफ्टीचा त्याला गुणिले 65 तेरसंग साधारण 7,800, 8,000च्या आसपास तो आपल्याला हा प्रीमियम घेता येईल. आणि आपला अंदाज होता तसं निफ्टीचा इंडेक्स 100 पॉईंट रेज झाला म्हणजे वर गेला. तर हा प्रीमियम तुम्हाला देईल फक्त 50%च्या आसपासचा रिवॉर्ड म्हणजे 50.48, 50, 51, 52 पॉईंट देईल. हे महत्वाचं आहे समजणं. सेम वेनी निफ्टीचा दर पडणार असं उद्या सकाळी आपल्याला वाटलं आणि 100 पॉईंट पडतील असा आपला अंदाज असेल, तर आपण यातला कुठलाही पुट सिलेक्ट करायला पाहिजे जो बाय केल्यानंतर आपल्याला वाढ होऊन प्रॉफिट देईल. करंट मार्केट प्राइसचा आपण पुट घेतला 160, 180 रुपयात आहे तो 187 रुपयात, आणि खरोखर निफ्टी 100 पॉईंट पडली तर हा प्रीमियम ही 50 पॉईंट वाढेल अंदाजे, म्हणजे 50%चा त्याचा ग्रोथ रेट आहे. आणि हा जो करंट मार्केट प्राइसचा प्रीमियम आहे, ह्याला ह्या ठिकाणावरून नावही आहे, म्हणजे या दोन्ही प्रीमियमना कॉल असेल पुट असेल तर यांना ॲट द मनी प्रीमियम म्हटलं जातं. आणि ॲट द मनी प्रीमियमचा ग्रोथ रेट 50%चाच राहतो. पुन्हा बरोबर ह्यातल्या कुठल्याही प्रीमियमला इंडिव्हिज्युअलिटी नाही, म्हणजे त्यांचं त्यांचं स्वतंत्र अस्तित्व नाही, हे आपोआप चालत नाहीत कुठलेही. हे सगळे इंडेक्सला फॉलो करतात, हे लक्षात घ्या. निफ्टीच्या इंडेक्स व्हॅल्यूला हे रिॲक्ट होतात. मग इंडेक्समध्ये 100 पॉईंट वाढ झाली तर हा प्रीमियम साधारण 50 पॉईंटनी वाढेल म्हणजे 50%नी वाढेल. आणि इंडेक्समध्ये 50%ची घट हे झाली म्हणजे 100 पॉईंटचा ड्रॉप झाला तर हा प्रीमियम 50%नी वाढेल. आणि मग
चांगला प्रीमियम निवडायचा कसा ॲज अ बायर मला काम करायचं असेल तर हा ॲट द मनी प्रीमियमचा जसा 50% ग्रोथ रेट आहे, तसं तुम्ही हळूहळू जसं वरती जाल म्हणजे ह्या ग्रुपमध्ये हा डार्कर पॅच आहे ना इकडं, तर ह्या ग्रुपला नाव आहे इन द मनी प्रीमियम्स, ITM. आणि मग जसजसं तुम्ही वर जाल, इन द मनीमध्ये जाल, म्हणजे स्ट्राईक प्राइस कमी 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 होत जाईल, तसे सगळे कॉल जे आहेत ते इन द मनीमध्ये असतील आणि यांचा ग्रोथ रेट वाढत जाईल. म्हणजे इथं 50% असेल तर इथं 60% असेल, इथं 70 असेल, इथं 80 असेल, इथं 90 असेल आणि मॅक्झिमम असेल 99.99. म्हणजे आपण जर प्रीमियम चांगला घेतला आणि आपल्याला जर निफ्टीची चाल ओळखता येते, म्हणजे निफ्टी वाढेल कमी होईल ह्या गोष्टी आपल्याला परफेक्टली चार्टवर म्हणा किंवा अभ्यासाने ओळखता येतात, आणि आपल्याकडे एक चांगला प्रीमियम असेल, तो थोडा महाग वाटेल आपल्याला घेताना, 12-15 हजार 16 हजार लागतील, पण त्याचा ग्रोथ रेट चांगला मिळेल. आणि जे मिळणारं रिवॉर्ड आहे आपल्याला, ते आपल्या अपेक्षेनुसार मिळेल, म्हणजे निफ्टीचा अभ्यास आपल्याला प्रॉपर करता येत असेल तर. आता फार महाग पण इथं आहेत वरती गेल्यानंतर प्रीमियम, म्हणजे 6,000 रुपयाला सुद्धा प्रीमियम भेटेल तुम्हाला. मग हा जास्त चालेल का, तर असं काही नाही आहे. इथं मॅक्झिमम ग्रोथ रेट ठरलेला आहे आणि मॅक्झिमम ग्रोथ रेट आहे 99.99%. आणि ते प्रीमियम तुम्हाला पाचवा, सहावा, सातवा, आठवा या ग्रुपमध्येच मिळून जातात, म्हणजे ॲट द मनीपासून. ॲट द मनीपासून साधारण पाचवा, सहावा, सातवा, आठवा या ग्रुपमध्ये तुम्हाला ऑन ॲन ॲव्हरेज 70-80% जास्त ग्रोथ रेट मिळतोच मिळतो. आणि त्यामुळं फार काय म्हणतात ते चुजी होऊन 99.99चाच मला प्रीमियम पाहिजे असंही म्हणण्याची गरज नाही. ऑन ॲन ॲव्हरेज तुम्ही 70-80%चा ग्रोथ रेट असलेला प्रीमियम जरी सिलेक्ट केला तरी तुमच्या बाजूनं जर मार्केट वर्क झालं तर ते 50-100 पॉईंट वर जाताना याचा ग्रोथ रेटही ऑटोमॅटिकली वाढतो. कारण जसजसं मार्केट वर जाईल तसं हे नंबर्स वर वर येत जातील. म्हणजे 150 येईल इथं ॲट द मनीला, नंतर 200 झाला तर 200 इकडे येईल, आणि हेही वर शिफ्ट होतील आणि त्याप्रमाणे त्यांचा ग्रोथ रेट चेंज होत राहील, म्हणजे वाढत राहील. सेम वेनी इकडेही आहे. पुढच्या बाबतीत तुम्हाला जर मार्केट पडत असताना चांगला प्रॉफिट कमवायचा असेल बायर म्हणून, आणि तुम्ही ॲट द मनी प्रीमियमला असाल तर 50% प्रॉफिट मिळेल, आणि तुम्ही तिसरा, पाचवा, आठवा ह्या ग्रुपमध्ये कुठं रॅन्डम घेतला तर इथं अंदाजे सुद्धा तुम्हाला 70-80%पेक्षा जास्त ग्रोथ रेटचा प्रीमियम मिळेल, जो रिवॉर्ड फास्ट देईल कुणाच्या कम्पॅरिझनमध्ये, त्या इंडेक्सच्या ड्रॉपच्या कम्पॅरिझनमध्ये. आणि समजा हा पार्ट, हा सगळ्यांचा इंटरेस्टचा, म्हणजे सगळ्यात मोठं नुकसान घ्यायचं ठिकाणच हे आहे. हा सगळा पार्ट आहे जो व्हाईट पॅचमध्ये आहे, किंवा असंही म्हणता येईल की करंट मार्केट प्राइसपेक्षा वाढलेल्या स्ट्राईक प्राइसचे कॉल, सगळे हे सीई सगळे आहेत ना, किंवा कमी झालेल्या स्ट्राईक प्राइसचे पुट, हे. तर ह्या सगळ्या ग्रुपला आउट द मनी म्हटलं जातं, OTM. आणि मग इथं जर 50%चा आपला ग्रोथ रेट होता, तर तो जसा जसा तुम्ही डीप OTM मध्ये उतरायला सुरू व्हाल, म्हणजे जसं स्वस्त प्रीमियम सिलेक्ट करायला सुरू व्हाल, तसं तसं त्याचा ग्रोथ रेट कमी कमी होत जाईल. म्हणजे तो इथं 30-35%चा असेल, कदाचित 39-40 इथं 10%चा राहील, आणि त्याच्या खाली गेलात तर कदाचित ते प्रीमियम आता संपलेले पण असतील, म्हणजे ह्या प्रीमियमची वाढ आता होणं शक्य नाही. 2, 1.5, 2, 3 रुपये म्हणजे हे झिरो होणं आहे थोडक्यात. पुढच्या बाबतीतही तसंच आहे. त्यानंतर मग कितीही वाढ झाली तर त्या प्रीमियममध्ये काहीही चेंजेस तुम्हाला दिसत नाहीत. हे 1 रुपया, 1.5 रुपया राहिलेत ना, यांची अवस्था अशी होते. आणि त्यामुळंच आपल्याला ज्यावेळी बायर म्हणून तुम्ही मार्केटकडे बघताय किंवा अट्रॅक्ट होताय, तर तुम्हाला चांगला प्रीमियम घेता येणं किंवा ते माहिती असणं, डेलिबरेटली घेणं हे सगळ्यात मोठ्या गरजेचं आहे. तर चांगला ग्रोथ रेट कुठं मिळेल आपल्याला, तर इन द मनी प्रीमियममध्ये मिळेल, ITM मध्ये. OTM मध्ये हे सगळे जुगार खेळले जातात. मी 40 रुपयाचा कॉल घेतला आणि त्याचा 150 झाला, ह्या फक्त चर्चा आहेत. कन्सिस्टंट प्रॉफिट म्हणतात ना, तो मिळत नाही. हा प्रकार मी जो तुम्हाला सांगतोय
तो इक्वल टू फ्युचर ट्रेडर सारखा करण्याचा प्रकार आहे. म्हणजे तुम्हाला निफ्टीचा अंदाज व्यवस्थित बांधता येत असेल डिरेक्शनल, तर त्यावेळी तुम्हाला हे सगळे प्रीमियम वाढताना दिसतील आणि त्यामध्ये इथल्या प्रीमियमचा ग्रोथ रेट हायेस्ट राहील. सेम वेनी ज्यावेळी मार्केट पडेल त्यावेळी इन द मनी पुट आहेत ना, हे फार चांगल्या पद्धतीने वाढतात. आणि ज्यांचा ग्रोथ रेट हायेस्ट आहे तसं सिलेक्शन तुमचं राहिलं तर रिवॉर्ड ही त्या पर्सेंटेजमध्येच तुम्हाला मिळतं. आता विषय होतो की मग हे वाढत नाहीत का? तर हेही वाढतात, पण त्यांचा नॅचरल ग्रोथ रेट कमी राहतो. मार्केट अचानक 200 पॉईंट गॅप अप झालं, 300 पॉईंट झालं, तर मग यांच्यात त्यांच्या त्याच्या ग्रोथ डेल्टा, म्हणजे थोडक्यात मी सांगतो तुम्हाला, तो ग्रोथ रेट आहे ना त्या पर्सेंटेजनी त्यात वाढ झालेली दिसते. मग हे लॉटरी सारखं ट्रीट करणं तुम्हाला कन्सिस्टंट प्रॉफिट मेकर होऊ देत नाही. तुम्हाला काय करायला पाहिजे? निफ्टीच्या इंडेक्सचा अभ्यास करायला पाहिजे आणि त्याची वाढ किंवा घट, रिट्रेसमेंट, ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला कॅश करता आल्या पाहिजे. आज सकाळी तसंच झालं. मार्केट सकाळच्या सेशनमध्ये अपसाईड मूव्ह झालं, 2400 टच केला, तर हा पॅच होता तुमचा कॉल बायचा. त्यानंतर मार्केट रिट्रेस झालं आणि पुन्हा मग त्याच एरियात बंद झालं. ज्यावेळी ते पडत होतं त्यावेळी तुम्हाला पुटनी प्रॉफिट दिला असता, वाढत होतं त्यावेळी कॉलनी प्रॉफिट दिला असता. पण कधी जर तुमचे ते प्रीमियम चांगल्या ग्रोथ रेटचे असते तर. आणि म्हणून ओटीएम मध्ये ट्रेड करणं म्हणजे बायरसाठी फार मोठी रिस्क राहते. इन द मनीमध्ये ऑटोमॅटिकली तुम्हाला ग्रोथ रेट मिळून जातं. आता दुसरा विषय राहतो असा की हे सगळेच प्रीमियम डिकेही होतात. त्यांना जसा ग्रोथ रेट आहे, इंडेक्स जसा वाढेल तसे वाढतात, ठीक आहे. इंडेक्स खाली आला तर खाली येतील, हेही ठीक आहे. पण ज्यावेळी मार्केट कुठंच जात नाही, जसं मागचे 2 दिवस होतं, रेंज बाउंड होतं, असं ज्यावेळी राहतं ना त्यावेळी हे सगळेच प्रीमियम एका पर्सेंटेजने डिके होत जातात. त्याला टाइम डिके म्हटलं जातं. आणि तो एकच ड्रॉबॅक आहे ऑप्शनमध्ये बायर म्हणून काम करताना. मग टाइम डिके म्हणजे ही वेळेची कीड लागलेली असते सगळ्याच प्रीमियमना. जसं गाडीचा इन्शुरन्सचा प्रीमियम आपला ती मुदत संपली की झिरो होतो, तसाच प्रकार इथेही ठेवलाय, पण हा स्टेप बाय स्टेप होतो, हा एक्सपायरी नंतर होत नाही. तर हा टाइम डिके नेहमी त्याला त्रास देत राहतो. टाइम डिके हा एक्सपायरी डेजमध्ये म्हणजे शेवटच्या दिवशी फास्ट वर्क होतो. आणि मार्केट साईडवेज असताना, मार्केट एका दिशेत नसेल, साईडवेज राहत असेल, तर त्यावेळी हा टाइम डिके तुम्हाला त्या त्या पर्सेंटेजनी त्रास देताना दिसेल. आणि तो टाइम डिके इकडं मॅक्झिमम होत जातो ओटीएम मध्ये. मग एक विषय आहे, तो ग्रोथ रेट कमी आहे आणि टाइम डिके जास्त असेल तर तुमचा अंदाज बरोबर असून 40-50 पॉईंटची मूव जरी निफ्टीत दिसली तरी तुमच्या इथल्या प्रीमियम मध्ये वाढ होत नाही. याचं कारण ते आहे. त्यामुळे तुम्ही ओटीएम मध्ये काम करणं टाळायला हवं. हे जे प्रीमियम आहेत सगळेच, ह्यांना दोन प्रकारच्या व्हॅल्यू आहे, ह्याचं व्हॅल्युएशन होतं. एक त्यांचं अंतर्भूत मूल्य, इंट्रेन्सिक व्हॅल्यू ज्याला म्हणतात, आणि टाइम व्हॅल्यू. ह्या प्रीमियमना त्यांची त्यांची अंतर्भूत एक व्हॅल्युएशनची एक व्हॅल्यू असते आणि प्लस टाइम व्हॅल्यू असते. टाइम व्हॅल्यू सगळ्याच प्रीमियमची झिरो होणारच. म्हणजे मार्केटच्या अगेन्स्ट जे काही जाईल, बुलिश मार्केट असेल तर हे पुढचे सगळे झिरो होतील. ऍट द मनीचा एक प्रीमियम झिरो होतोच एक्सपायरीला, कुठला तरी एक, कॉलचा असेल किंवा पुटचा असेल. आणि मग कॉलचा झिरो झाला तर त्याचा अर्थ इथले सगळे ओटीएम मधले झिरो झाले, आणि पुटचा झाला त्याचा अर्थ मार्केट बुलिश होतं आणि हे सगळे प्रीमियम झिरो झाले. तर हा टाइम डिकेला तुम्हाला फेस करायचं नसेल तर मार्केटमध्ये एक्झॅक्ट मोमेंटमवर तुम्हाला काम करता आलं किंवा डिरेक्शन पकडता आली, स्पीड पकडता आली, तर हा टाइम डिके तुम्हाला अजिबात अडचण करत नाही बायरसाठी. आणि त्यामुळं तुम्हाला सिलेक्शन हे इन द मनीमध्येच करायला लागेल. का? तर त्याचा ग्रोथ रेट चांगला असतो तिथल्या प्रीमियमचा. दुसरी गोष्ट, हा जो चार्ट आहे ना, हा सगळा सेलर्सचा चार्ट आहे. म्हणजे जसं आपण बायर बद्दल बोललो, तसं इन्शुरन्स कंपनी प्रीमियम विकते, तसे कित्येक लोक आहेत की हे प्रीमियम विकतात. मग इन्शुरन्स कंपनीचा प्रॉफिट काय आहे की तुम्हाला मी प्रीमियम विकलाय गाडीचा, मी, आणि तुमचा क्लेम नाही झाला तर तो प्रीमियम म्हणजे त्यांचा पूर्ण प्रॉफिट. आणि तसाही काम आपल्याला इथं करणं अलाउड आहे, एक्सचेंजने दिले. फक्त त्याच्यासाठी पर प्रीमियम तुम्हाला फ्युचर इतकंच भांडवल लागतं, म्हणजे साधारण 1,00,000-1,15,00,000 रुपये. आणि मग तुम्ही यातला कुठला प्रीमियम कुठलाही विकू शकता.
आणि समजा मी विकलाय किंवा तुम्ही विकलाय, 24,200चा विकला मी, हा 92 रुपये 25 पैसे आहे, म्हणजे साधारण 6 सव्वा 6 हजार रुपये, आणि उद्यापासून मार्केट खालीच पडलं, 24,200कडे आलंच नाही, तर हा प्रीमियम काय होईल, पुढच्या मंगळवारपर्यंत जर नाही आलं तर हा कमी कमी होत झिरो होईल, आणि तो माझा प्रॉफिट राहील. आणि त्या अपेक्षेने, त्या अभ्यासाने ज्यांनी पोझिशन घेतलीत त्यांचे नंबर्स तुम्हाला इथं दिसतात, ज्याला आपण OI म्हणतो, ओपन इंटरेस्ट. हे जे नंबर्स ऍक्च्युअल आहेत त्याला गुणिले 1 लाख करायचं, इतकी ती क्वांटिटी राहते ऍक्च्युअलमध्ये. म्हणजे थोडक्यात आपण इथं 2400चा प्रीमियम कॉल ज्यांनी विकले ते आहेत 88,066 लाख लॉट साईज. आणि मग ही तुम्हाला दोन्ही बाजूला OIच्या चार्टमध्ये दिसते. आता त्याचा फायदा बायरला काय करून घेता येतो, तर बायरला एक आयडिया घेता येते की हा जो मॅक्झिमम OI असेल, मग लवकर डिके होणारे प्रीमियम कुठं आहेत, OTM मध्ये. मग OTM मध्ये त्याचे नंबर्स तुम्हाला वाढलेले दिसतात, म्हणजे इन द मनीपेक्षा. आणि मग OTM मधले मॅक्झिमम नंबर तुम्ही जर मार्क केले, जसं की इथं दिसतोय आपल्याला 24,500चा प्रीमियम 1,05,72,00,000 लोकांनी विकलाय ऑलरेडी. म्हणजे आजचा हा नंबर आहे. आता नवीन आज सुरू झाले ना निफ्टी, तर हे आजचे नंबर आहेत. यात वाढ होईल किंवा कमी होईल, जे काय होईल ते तुम्हाला या चार्टवर प्रेझेंट होईल. ह्याचा अर्थ 24,500 पर्यंत मार्केट जाणार नाही असा इतक्या साऱ्या लोकांचा अंदाज आहे, जे काम सेलर म्हणून करतात किंवा त्यांना रायटर म्हणलं जातं. आणि मग ॲज अ बायर आपल्याला काय होतं, ही एक रेंज मिळून जाते वरची, की 24,500 पर्यंत तरी मार्केट जाऊ शकतं. का तर ह्यांचाही तो अभ्यास आहे, ह्यांनी टेक्निकल स्टडी केला आहे, फंडामेंटल केला आहे, काहीतरी रेंज असतील, कॅल्क्युलेशन असतील, त्याप्रमाणे यांनी पोझिशन बनवल्यात. मग मॅक्झिमम पोझिशन तुम्ही मार्क केल्या, इथं जवळपास 62,750 आहे, थोडक्यात इथं 54,389 आहे. तर ह्या वरच्या मग रेजिस्टन्सच्या लेवल म्हणून तुम्हाला अभ्यासात घेता येतात. म्हणजे वर निफ्टीला वर जाताना हे कदाचित अडथळे असू शकतात किंवा स्पीड ब्रेकर म्हणू शकता तुम्ही. एक काळ होता मार्केटच यांच्या हातात होतं. म्हणजे ज्यावेळी रिटेलर नव्हते स्ट्रॉंग, त्यावेळी सगळं काम ह्यांच्या थ्रूच चालायचं, कारण हाच एक मेजर व्हॉल्यूम होता आणि ह्यांच्याप्रमाणे मार्केटिंग वर्क व्हायचं. ही जी 15-16 करोड अकाउंट नवीन झालेत ना मार्केटमध्ये, ही सगळे रिटेलर्स आहेत. म्हणजे हे कमी भांडवल आहेत, किंवा कदाचित त्यांना इतकं भांडवल घालून हे 30 रुपये आणि 40 रुपयामध्ये इंटरेस्ट नाही आहे, यांना पटापट पैसे पाहिजेत आणि त्यासाठी काम करतायत. तर ह्या रिटेलरच्या व्हॉल्यूममुळं ह्यांची ताकद ज्या प्रमाणात काम करायला पाहिजे होती, म्हणजे हे रेजिस्टन्स, तर ते होत नाही, न होताना दिसतात किंवा ब्रेक होताना दिसतात. त्याचं एक चांगलं उदाहरण जर तुम्ही OI डाटा बघत असाल किंवा बघितला असेल मागच्या दिवसाचा, तर 24,000 हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स म्हणून होता. 5 करोड प्लस पोझिशन होत्या कालपर्यंत, म्हणजे कालच्या एक्सपायरीपर्यंत. तर कालपर्यंत मार्केट तिथे येते, शेवटी ते आज ब्रेक झालं. म्हणजे आज 24,100 कडे मार्केट चालले, कदाचित आता ते 24,500 कडे जाऊ शकतं. तर ही रेंज तुम्हाला कॅल्क्युलेट करता येते. जसे वरचे रेजिस्टन्स कळतात तसे पुढच्या पोझिशन बघितल्या तर तुम्हाला सपोर्ट समजतं. इकडे तुम्हाला सपोर्ट, इथं मॅक्झिमम पोझिशन आहे ते बघा 24,000वर, जिथं कालच्या एक्सपायरीपर्यंत मेजर सेलिंग पॉवर होती, म्हणजे बेरिश होतं, ते आता सपोर्ट करायला लागले. 1,27,554 पोझिशन पुट सेलरच्या. मग पुट सेलर आहेत ते मार्केटला बूस्ट करतात, कॉल सेलर काय करतात, बेरिस्ट होतात. मग हा आपल्याला खाली आला, मार्केट खाली आलं तर हा सपोर्ट म्हणून गृहीत धरतायत. जसं वरती आपण रेजिस्टन्स बघितला तसा हा सपोर्ट म्हणून, म्हणजे एक आधार खाली पडताना. तिथून खाली जर तुटलं तर मग 23,900 आहे, 81,957 पोझिशन. म्हणजे थोडक्यात मार्केटची रेंज ओळखणं, रेंज हे ह्या OI कळतं. मॅक्झिमम OI जिथं जिथं असेल, म्हणजे CE साईडचा असेल तर ते रेजिस्टर म्हणून, आणि पुट साईडचा मॅक्झिमम OI असेल तर ते नंबर्स किंवा तो एरिया आपण सपोर्ट म्हणून गृहीत धरू शकतो, किंवा रेंज, मार्केट जर पडलं तर तिथंपर्यंत जाऊ शकतं, वर आलं तर तिथंपर्यंत. तर ह्या गोष्टी आपल्याला ह्या OI कळतात. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यानंतरचा कॉलम चेंज इन OI. चेंज इन OI मध्ये काही पोझिशन प्लस मायनस झालेल्या दिसतात, आणि त्यामध्ये तुम्हाला प्लस झालेल्या पोझिशन कॉलमध्ये असतील, याचा अर्थ तो रेजिस्टन्स स्ट्रॉंग व्हायला लागला आहे हळूहळू. आणि इथं जर मायनस होत असतील, म्हणजे डिडक्ट होत, तिथल्या पोझिशन कट करत असतील, काढून घेत असतील, तर त्याचा अर्थ ती पोझिशन किंवा तो नंबर किंवा तो रेजिस्टन्स, तो सपोर्ट वीक व्हायला लागला.
सेम इकडेही होतं. आता इथं 24,000ला आज 44,788ला पोझिशन ऍड ऑन झाली. म्हणजे हा सपोर्ट स्ट्रॉंग झाला. आणि जसजसं मार्केट वर जाईल तसे तुम्हाला इथले नंबर हे कमी होताना दिसतील. म्हणजे कॉल सेलर आहेत ना ते कमी होताना दिसतील. मार्केट खाली येत असेल तर पुटचे सेलर म्हणजे ओआय चेंज तुम्हाला डिडक्ट होताना दिसेल. तर ह्या दोन गोष्टी इथून कळतात. शिवाय बायरच्या दृष्टीने हा आय व्ही एक महत्वाचा राहतो, हा कॉलम इम्प्लाइड व्होलॅटिलिटी म्हणजे या पर्टिक्युलर त्या त्या प्रीमियमची अस्थिरता किती आहे, म्हणजे दिवसभरात ते किती पर्सेंटेजनी मूव्ह होऊ शकतात. ही गोष्ट आपल्याला इथल्या नंबरनी कळते. ओव्हरऑल आपण इन द मनी मधला जर नंबर बघितला आणि तो 20+ ज्या ज्या दिवशी असेल त्या त्या दिवशी चांगल्या मोडमध्ये मार्केट असतं. चांगल्या मोडमध्ये म्हणजे व्होलॅटिलिटी चांगली असते, जेणेकरून ऑप्शन बायरला चांगला प्रॉफिट ग्रॅब करता येऊ शकतो, मूव चांगल्या मिळू शकतात. हा जर 20 पेक्षा कमी म्हणजे 18-19 चालवून घेऊ शकतो आपण, त्यापेक्षा कमी दिसत असेल तर मार्केट काय होतं, डल असतं, डल किंवा साईडवेज व्हायचे चान्सेस जास्त असतात. त्यासाठी आपल्याला हा आय व्हीचा कॉलम मदत करतो ह्या कॅल्क्युलेशन. आणि नंतर मार्केटची डिरेक्शन आपल्याला डिटेक्ट करायची असेल की अंदाजे, आता हा सगळा डाटा कुणाचा आहे, ऑप्शन सेलरचा. त्यांच्या ऑलरेडी पोझिशन आहेत, त्याचे नंबर्स एक्सचेंजेस एक्सपोज करतायत. आणि मग त्याच्यातून आपल्याला त्यांचाही शेवटी अभ्यास आहे, इतके करोड रुपये घालतात तर त्यांनाही काहीतरी कळत असेल म्हणून एवढ्या इन्व्हेस्टमेंट करतात. मग त्यांच्या मनातली मार्केटची डिरेक्शन कोणती आहे ही आपल्याला ओळखता येऊ शकते पीसीआर रेशोनी, पुट कॉलचा रेशो. म्हणजे यामध्ये काय करतो आपण, टोटल ओआय इन पी, म्हणजे पीईचा हा जो नंबर आहे 16,53,710 भागिले हा कॉलचा नंबर, टोटल ओआय इन सी, म्हणजे तो आहे 15,40,325 लाख. आता याचं उत्तर साधारण 1.0 काहीतरी येत असेल आत्ता असं. तर यावरून आपल्याला दिसते की बुलिश बिल्टअप व्हायला लागलाय मार्केटमध्ये. मार्केट वर जायचे चान्सेस मॅक्झिमम आहेत. कॉल सेलरची ताकद पुट सेलरच्या ताकदीपेक्षा कमी आहे. याचा अर्थ मार्केट वर जाऊ शकते. आणि मग आपल्याला ज्या काही पोझिशन बनवायच्या आहेत त्या आपल्या अभ्यासाप्रमाणे आपल्याला बनवता येऊ शकतात. जे काही नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी थोड्याशा स्लाइड्स देतो, म्हणजे तुम्हाला अभ्यासाला बरं पडेल की या चेनवरून लवकर कळतं. नाहीतर जनरली तोंडी तुम्हाला सांगायचं आहे तर जी करंट मार्केट प्राइस असेल त्याच्यापेक्षा कमी स्ट्राईक प्राइसचे सगळे कॉल इन द मनी असतात आणि वाढलेल्या स्ट्राईक प्राइसचे सगळे पुट हे इन द मनी असतात आणि व्हाईस वर्सा. हे इथं तुम्हाला कळतात, हा इन द मनी कॉल आणि पुटसाठी. आणि ओटीएम, आता ओटीएम मध्ये सेलरचा इंटरेस्ट वाढतो का, तर त्यांना ऑटोमॅटिकली तिथं टाइम डिके मिळतोय. आणि शिवाय शिवाय ते प्रीमियम ऑटोमॅटिकली कमी होतात. आणि मार्केट जर साईडवेज असेल तर तो रेटही वाढतो, एक्सपायरी डेज मध्ये वाढतो. फक्त एक्सपायरीच्या 1-2 दिवसात पण काम करणारे लोक असतात. आता ह्या नंबर्सवर विश्वास ठेवून आपण जर ट्रेड करायचं ठरवलंय तर आपले अंदाज 50-50 पण राहत नाहीत. याचं कारण असं की ही जी लोक आहेत ती हेजिंग करतात. भांडवल आहे तर ते डिरेक्शनल काम करत नाहीत. म्हणजे त्याच्या पोझिशन इथंही उभ्या असतील ना तर त्या सेलरच्या पोझिशन पुटसाठी उभ्या आहेत. म्हणजे यांना एकदा रेंज कळली मार्केटची की त्या रेंजच्या बाहेरचे प्रीमियम हे विकून थांबतात. आणि मग हेजिंग बरोबर मग ह्या क्रॉसच्या स्ट्रॅटर्जी आल्या. मग याचा सपोर्ट म्हणून तुम्ही थोडा ॲग्रेसिव्ह काम करायचं असेल तर इन द मनी मधलेही प्रीमियम विकतात पॅरलली, स्ट्रॅडल, स्ट्रँगल, बटरफ्लाय. तर अशा टाईपच्या स्ट्रॅटर्जीवर त्यांचं काम चालतं. आणि सेलरला प्रॉफिट हा मार्केट कुठेही न जाण्यानं मिळू शकतो. म्हणजे साईडवेज जितकं राहील तेवढा ते प्रीमियम डिके त्यांना ऑटोमॅटिकली प्रॉफिटमध्ये कन्वर्ट होईल. बायरला प्रॉफिट कमवायचं असेल तर कंपल्सरी डिरेक्शन पाहिजे, एक तर अप ट्रेंड पाहिजे नाही तर डाऊन ट्रेंड पाहिजे. इतर वेळी तुम्हाला प्रॉफिट मिळणं शक्य नाही. कारण का, तर तो टाइम डिके तुम्हाला विनाकारणचा त्रास होऊन बसतो. कॉल आणि पुट कुठले घ्यायचे नेमके, तर तो एरिया बायर म्हणून तुम्हाला सिलेक्ट करायचा असेल तर 5वा, 7वा, 8वा, किंवा याच्या सरळ सरळ तुम्हाला ग्रीक्सच्या लेवल्स मिळतात. बरेचसे सॉफ्टवेअर आहेत. तर हा ग्रीक्स प्रकार आहे ना तो मुद्दाम आपण बाजूला ठेवला. हा काहीतरी कॉम्प्लिकेटेड वाढतो सुरुवातीच्या काळात. तर हे काही नाही, हे एक स्टॅटिस्टिक आहे ज्यामध्ये ह्या प्रीमियमच्या हालचाली मोजल्या जातात. ज्यामध्ये डेल्टा आहे तो जसं आपण बघितलं
तो ग्रोथ रेट सांगतो. म्हणजे हा इन द मनीमध्ये वाढत जातो. मॅक्झिमम किती होतो तर 99.99, यापेक्षा जास्त वाढत नाही. ओटीएम मध्ये गेला तर डेल्टा व्हॅल्यू कमी होत जाते. गॅमा हे डेल्टाचं स्पीड सांगतो. दुसरा महत्वाचा याच्यातला म्हणजे थिटा, हा आहे टाइम डिके. आणि हा ओटीएम मध्ये जास्त इम्पॅक्ट करतो, कारण तिथं फक्त टाइम व्हॅल्यू राहिलेली असते, जी झिरो होण्यासाठीच बनलेली आहे. आणि त्यातून आणि मार्केट जर साईडवेज राहत असेल तर मग ही पटापट डिडक्ट होत जातात प्रीमियम, आणि आपल्याला नुकसान दिसू शकतं. तर हा थिटा आणि डेल्टा या दोन गोष्टी यातल्या महत्वाच्या आहेत, आपल्याला माहिती पाहिजेत किमान, की डेल्टा इन द मनीमध्ये जास्त आहे, थिटा ओटीएम मध्ये जास्त आहे. मग सेलर म्हणून काम करायचं असेल तर तुम्हाला तर चांगला थिटा पाहिजे, आणि बायर म्हणून काम करायचं असेल तर चांगला डेल्टा असेल तरच आपल्याला त्या पर्सेंटेजमध्ये, म्हणजे इंडेक्सच्या पर्सेंटेजमध्ये प्रॉफिट ग्रॅब करता येईल. वेगा हा व्हॉलॅटिलिटी सांगतो डेल्टाची, आणि रो हा जसं आपल्या आरबीआयची एखादी मीटिंग असेल, काही पॉलिसीची जे असतात वर्षातून 2-3 वेळा, त्यावेळी होणारा, म्हणजे ते अफवा असेल किंवा ऍक्च्युअल त्यांचे रेपो रेट चेंज झाले ते, तर त्यावेळी होणारा मार्केटच्या प्रीमियमवरचा परिणाम ह्या रोग रेगनी मोजला जातो. आता ह्या सगळ्या अभ्यासाचा काडीचा उपयोग होत नाही तुम्हाला बायर म्हणून पण आणि सेलर म्हणून. फक्त ह्या गोष्टी मस्ट आहेत, माहिती असल्याच पाहिजेत. डेल्टा माहीत असला पाहिजे, थिटा माहीत असला पाहिजे किमान. ह्याच्या कॅल्क्युलेशननी तुम्ही कुठलाही ट्रेड उभा करू शकत नाही आणि प्रॉफिटमध्ये कन्सिस्टन्सी मिळवू शकत नाही. जो पीसीआर रेशो मी सांगितला, पुट कॉलचा रेशो, तर तो अशा रेशोमध्ये तुम्ही साधारण चेक केला की आता तो 1.10च्या आसपासच आहे. 1.10 टू 0.65 असेल, म्हणजे आज तो डेव्हलप व्हायला लागलाय. तर हे मार्केट बेरिश प्रेशरमध्ये राहतं, म्हणजे कॉल सेलरची ताकद जास्त राहते. हा 1.60 टू 1.80 असेल तर मार्केट बुलिश प्रेशरमध्ये आहे, म्हणजे सेलरचं जेवढं काही प्रेशर जनरेट झाले त्यामध्ये बुलिश प्रेशर आहे. आणि 1.20 टू 1.50 असं असेल तर नॉर्मल रेंजमधलं मार्केट आहे, साईडवेज नव्हे. कधी कधी राहतं 2-2, 4-4 दिवस 200-250 पॉईंटच्या ट्रेंडमध्ये, म्हणजे डिरेक्शन नाही पकडत, पण प्लस मायनस होत राहतं. तर डिरेक्शन आपल्याला कळली की वर जाणार आहे, मग वर जाताना तुम्हाला वरच्या रेंज कळल्या की रेजिस्टन्स कुठल्या एरियात आहेत, तर मग फक्त लागतं तुम्हाला एक ठिकाण जिथं तुम्ही तो कॉल बाय करायचा आहे. आणि आपली अपेक्षा असते की ते मार्केट मग आपले केलेल्या खरेदी पॉईंट पासून अजिबात उलट्या बाजूला जाऊ नये. आणि मग हा अभ्यास जर तुम्हाला त्या ॲक्युरसी जे आपल्याला वाटत असते त्या पर्सेंटेजमध्ये ॲक्युरेट असायला पाहिजे असं वाटत असेल, तर मग काही गोष्टी ॲड ऑन करायला लागतात. फक्त ऑप्शन चेननी ट्रेड करण्याचं धाडस करूच नका. मग तुम्हाला थोडंफार ह्या गोष्टी फंडामेंटली माहिती पाहिजेत, ज्यामध्ये जी निफ्टी आहे आपला इंडेक्स, त्याची वाढ का होते आणि त्यामध्ये रिट्रेसमेंट का होते. मग तसंच बँकेत आलं, तसंच सेन्सेक्सला सगळीकडे तोच प्रकार आला. तर वाढ का होते तर निफ्टीचा जो इंडेक्स बनलाय त्यामध्ये जे कंपोनंट्स आहेत, त्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीचा 11-12% वाटा आहे. इन्फोसिस लिमिटेडचा 8.5-9% वाटा आहे. बँक आहेत एचडीएफसी, आयसीआयसीआय, एचडीएफसी कॉर्पोरेशन, टीसीएस आहे आणखी एक आय टी कंपनी, त्यांच्याकडे एक 6% वाटा आहे. आणि अशाप्रमाणे ह्या सगळ्या शेअर्समध्ये, ह्यांच्या इक्विटीमध्ये जर खरेदी होत असेल तर प्राइस वर जातील, आणि ह्याच्यामध्ये जर विक्री होत असेल तर इंडेक्सच्या प्राइस खाली जातात. मग ही खरेदी विक्री कोण करतं तर एकतरी इन्व्हेस्टर करतो. मग इन्व्हेस्टर सगळ्यात ताकदीचे कोण आहेत तर फॉरेन इन्व्हेस्टर, जे लाखो अब्जावधी करोड रुपये इंडियन मार्केटमध्ये मागच्या 8-10 वर्षात इन्व्हेस्ट झालेले आहेत. मग त्यांचं प्रॉफिट बुकिंग करणं किंवा आणखी येणं, ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला इकडे इम्पॅक्ट करताना दिसतील. म्युच्युअल फंडचा लाखो करोडचा पैसा आपला यामध्येच इन्व्हेस्ट होतो. इन्शुरन्सचा पैसा इकडेच इन्व्हेस्ट होतो. इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर आहेत, त्यांचा पैसा इथे इन्व्हेस्ट होतो. ट्रेडर्स आहेत, मग ट्रेडर्स कसे इम्पॅक्ट करतील तर फ्युचरचा बायर असेल किंवा रिलायन्सच्या फ्युचरचा बायर असेल, रिलायन्सच्या स्टॉकमध्ये कॉल बाय करणारा असेल स्टॉक ऑप्शनमध्ये, तर हे सगळे झाले ते बुलिश प्रेशर देतील. पुटचे सगळे बायर बेरिश प्रेशर देतील, कॉलचे सेलर बेरिश ठेवतील, पुटचे सेलर बुलिश ठेवतील, आणि मग ह्या सगळ्यांचा एकत्रित इम्पॅक्ट येईल ह्या इंडेक्सवर. मग हे वाढेल किंवा कमी होईल. आणि मग निफ्टी तुम्हाला दिसेल 150-200 पॉईंट मिनिमम वर तर जाते, नाही तर खाली तर जाते.
बँक निफ्टी 400 ते 600 पॉईंट वर तर जाते, खाली तर जाते, किंवा एकाच दिवशी या दोन्ही गोष्टी सुद्धा करू शकतात. किमान 150-200 पॉईंट म्हणतो. आणि मग ह्याच्यात आपल्याला गरज लागते ती त्या अॅक्युरसीची, जी तुम्हाला ह्या अभ्यासाने फक्त मिळत नाही. म्हणजे ऑप्शन चेन वाचून तुम्ही ऑप्शन बाईंगचं काम करू शकत नाही. रेंज कळते, अंदाज सगळे कळायला चालू होतात, पण तो पॉइंट तुम्हाला पाहिजे जिथं तुम्हाला इन व्हायचं आहे. मग तो कॉल बाय करायचा असू दे किंवा पुट बाय करायचा असू दे. मग त्यासाठी तुम्हाला कंपल्सरी टेक्निकल अनालिसिस हा प्रकार शिकून घ्यायला लागेल. वरवरचं नव्हे, लॉजिकली डीप जाऊन. म्हणजेच की ह्या मार्केटमध्ये इन्व्हेस्टर आहेत. इन्व्हेस्टर ऍक्च्युली कुठं इन होतात, कुठं आउट होतात, हा त्यांचा इन आउट तुम्हाला परफेक्टली कळायला पाहिजे. ट्रेडर्स आहेत, ट्रेडर्समध्ये तुम्हाला स्विंग ट्रेडर्स आहेत, ती फार ताकदीने असतात, ह्यांचा इन आउट कळायला पाहिजे. रिटेलर्स इतक्या ताकदीनं आहेत, हे मार्केटला अचानक रिव्हर्सल सगळ्या मुवमेंट होतात, आणि हे मॅक्झिमम जे हुशार आहेत ते फ्लो फॉलो करत असतात. तर ह्यांचे इन आउट तुम्हाला कळायला पाहिजेत. हे जर कळत असेल तर ह्या मेजॉरिटीला तुम्हाला फक्त करायचं आहे फॉलो. आपल्याला ठरवायचंच नाही आहे काय होणार आणि काय नाही, कारण हे आपण नाही ठरवू शकत 2 4 10 आणि 1000 आणि 5000 लॉटनी. तर मार्केटची दिशा दशा ही लोक ठरवणार आहेत एकत्रित येऊन. म्हणजे त्यांचं जी ऍक्शन सिंक्रोनाइज होते, आणि ते ज्या ज्यावेळी खरेदीला लागतील त्या त्यावेळी मार्केट वर जाईल. त्यांच्यामध्ये बुकिंग आलं तर मार्केट खाली येईल, पुन्हा खरेदी वाढली तर वर जाईल, पुन्हा बुकिंग आलं तर खाली येईल. आणि अशाच चालीनं मार्केट चालत राहतं. ज्या मेंटॅलिटीचा, म्हणजे कलेक्टिव्ह मेंटॅलिटीचा इम्पॅक्ट ह्या प्राईसवर होत राहतो. मग ते फ्युचर्स असू देत किंवा इंडेक्स असू देत. मग इंडेक्सचा अभ्यास केला की ऑटोमॅटिकली तुम्हाला ऑप्शन सापडतात. मग प्राईस वाढते कधी? तर बायर्सची ताकद वाढली तर. म्हणजे सेलर नाहीत का? तर असं काही नाही, सेलर आहेत पण ते ताकदीनं कमी आहेत. प्राईस वाढली मग ते रिट्रेस का होते? तर कदाचित इथल्या बाहेरचं प्रॉफिट बुकिंग असेल काही पर्सेंटेजमध्ये, किंवा इथं नवीन सेलर आला तर ती प्राइस रिट्रेस होणार, तोपर्यंत होत नाही. मग तो इन्व्हेस्टर बाहेर पडत असेल किंवा ट्रेडर असेल, जो कोणी असेल, तर त्या सगळ्यांचा एकत्रित इम्पॅक्ट असा जुळून यायला लागला की मार्केट एका सिंक्रोनाइज पॅटर्नमध्ये काम करायला चालू करतं, आणि त्याचा अभ्यास तुम्हाला प्राइस ॲक्शनमध्ये करता येतो. आणि यामध्ये मार्केटचे जे अप ट्रेंड असतात, म्हणजे एक वरवरचा अंदाज मी सांगतो तुम्हाला. तर प्राइस वाढली आणि रिट्रेस झाली, आणि पूर्वीच्या एरियामध्ये किंवा आधीची त्याची जी बेस प्राइस होती, तो जो लो होता तिथं न येता जर पुन्हा वाढत असेल, तर याचा अर्थ आहे की बायर्स एक्साइटेडली बाईंग करायला लागले. तर नवीन बायर असतील किंवा इथं एक्झिट होऊन पुन्हा बाय करत असतील. पुन्हा प्राइस ह्यांच्या बुकिंगमुळं रिट्रेस होणारच आहे, कारण हे चक्र असंच चालतं. किंवा नवीन सेलर येणारच आहेत, त्यांना कुठं ना कुठंतरी वाटणार आहे की इथून प्राइस खाली जातील किंवा इथं मला चांगला प्रॉफिट होऊ शकतो. आणि मग पुन्हा खरेदी जर त्या बेस प्राइसच्या आधीच होत असेल तर ते प्राइस पुन्हा वर जात. आणि हा आपल्याला किमान डोळ्यांनी ओळखता येणारा इफेक्ट आहे. याला म्हणतात मार्केटचं स्ट्रक्चर. आणि हे स्ट्रक्चर कळायला लागलं की ऑटोमॅटिकली तुम्हाला डिरेक्शन कळते. मग समजा आता 2400 कडून मार्केटला 24,500 कडे जायचं आहे, तर त्या दिवसभराचे जे काही सेशन असतील चांगल्या व्हॉल्यूमवाले, म्हणजे सकाळी 9:15 ते 12 पर्यंत साधारण एक चांगला मोमेंटम असतो. 12 ते 1:30 जरा मार्केट स्लो डाऊन होतं, 1:30 ते 3:30 पुन्हा मार्केट कदाचित तो ट्रेंड पकडतं किंवा बुकिंगमुळे थोडंसं रिट्रेस होऊ शकतं. तर इथं जिथं काही तुम्हाला मुवमेंट होतील ना, तर त्या अशा दिसतील. मग म्हणजे हा तुम्हाला ट्रेंड दिसेल, पुन्हा थोडं डल झालेलं दिसेल स्ट्रक्चर, पुन्हा ते कंटिन्यू दिसेल, किंवा कदाचित मग रिट्रेसमेंट येईल. डाऊन ट्रेंड असेल मार्केटचा तर असंच होतं, प्राइस कुठून तरी पडतात, पुन्हा बाहेर प्रेशरमुळे त्या वाढतात, आणि तो जो हाय असेल जिथून तुटलं मार्केट तिकडं न जाता तर त्या आधीच जर पडायला सुरू झाल्या, तर हा समजला जातो डाऊन ट्रेंड. आणि ते जोपर्यंत कंटिन्यू आहे तोपर्यंत ते स्ट्रक्चर आहे ते बिअरिश समजलं जातं. मग हे नेमकं कुठल्या टाइम फ्रेम बरोबर बघायचं, तर कुठल्याही टाइम फ्रेमवर त्या पर्सेंटेजने तुम्हाला हे सेम इम्पॅक्ट दिसतात. मग आपण काम कुठं कुठं करतोय, तर आपल्याला नेमकं मग इंट्राडे करायचा आहे की स्विंग ट्रेड करायचे आहेत की पोझिशनल काम करायचं आहे, हे आधी फायनल पाहिजे. इंट्राडे मध्ये आता स्काल्पिंग हा फार जोराने
जोमाने आणि जोशाने केला जाणारा प्रकार आहे. स्नायपर ट्रेडिंग आता फार स्पीडी होते. जसं इंटरनेट फास्ट झालं, मोबाईल किंवा आपली सॉफ्टवेअर इतकी फास्ट झाली आहेत ना, विदिन सेकंद तुम्हाला त्या ऑर्डर ऑन ऑफ करता येतात. आणि त्याचा फायदा असा व्हायला लागलाय की तुम्ही त्या काही मिनिटात, काही तासात तुमचे ट्रेड एक्झिक्यूट करू शकता स्वतः. आणि ते तुम्हाला मोबाईलवरूनही शक्य आहे, लॅपटॉप पीसीवरूनही शक्य आहे. त्यामुळं हा जो व्हॉल्यूम आहे ना, तो इंट्राडेमध्ये फार जोमाने वाढतोय. स्विंग ट्रेडिंग असेल तर तुम्हाला ह्या गोष्टींची गरज नाही पडत. तुम्हाला एक मोठी रेंज ठरवायला पाहिजे, मोठ्या टाइम फ्रेमवर काम करायला पाहिजे, आणि मग तशी जोखीम घेऊन, म्हणजे तशी रिस्क घेऊन त्याचंही रिवॉर्ड मिळवता येतं. किंवा तुम्हाला मग मंथली, 2 मंथ, 3 मंथचा असा अभ्यास करून किंवा असा व्ह्यू डोळ्यासमोर ठेवून तशा इन्व्हेस्टमेंटनी, तशा मोठ्या रिस्कनी काम करतायत. मला विचाराल तर ऑप्शन्समध्ये सगळ्यात बेस्ट आहे आता इंट्राडे काम करणं. कारण काय, तर आजचं मार्केट तुम्हाला उद्या राहत नाही. आज मार्केट वर चाललं, अचानक काही न्यूज आली, काय आली, मार्केट इथं जोडलं, गॅप डाऊन झालं, पुन्हा खाली गेलं. किंवा दिवसभरात सुद्धा तुम्हाला दोन्ही बाजूच्या मुवमेंट दिसतात. सकाळी तुम्हाला 150-200 पॉईंट मार्केट कव्हर झालेलं दिसेल, आणि परत संध्याकाळी क्लोजिंगला तुम्हाला पडलेलं दिसेल. मग इथला कॉलचा बायर असेल आणि तो थांबून राहिला तर तो नक्कीच इथे लॉसमध्ये असेल. त्याच्या कॉस्ट टू कॉस्ट जरी प्राइस आली तर ती प्राइस मधला लॉस आणि प्लस डीके मधला लॉस. मग या केसमध्ये त्याला ज्यावेळी मार्केट बुलिश मोडमध्ये आहे, त्या मोमेंटममध्ये आहे, तर तिथं त्यांना कॉलच प्रॉफिट देतील. आणि ज्यावेळी बेरिश स्ट्रक्चर होईल किंवा ती जी मुवमेंट येईल, त्यावेळेला त्याला पुट बाईंगच पैसे देईल. आणि मग हा टाइम फ्रेम फेवरेट आहे. आणि इथं तुम्हाला ॲक्युरेसी पर्सेंटेज 90, 95, 100% नेता येऊ शकतं. म्हणजे विनिंग रेट म्हणतो. आणि मग ह्यासाठी लागतं आपल्याला एक नेमाचा आपल्यावर असलेला कंट्रोल, ज्याला आपण स्ट्रॅटजी म्हणू शकतो. मग जर आपण ठरवलं, स्ट्रक्चरचा अभ्यास केला, हे बघ, हे 3 टाईपचे स्ट्रक्चर असेल, एक तर अप ट्रेंड असेल, एक तर डाऊन ट्रेंड असेल, नाहीतर साईडवेज आहे. साईडवेज आहे तर मी कामच नाही करणार, केलं तर मग तो टाइम डिके पण तुम्हाला त्रास देणार नाही, आणि मोमेंटम नसल्याने विनाकारण पॅनिकचे लॉस पण येणार नाहीत. अप ट्रेंड आहे तर तुम्ही सीई वायस ठरवला तर तुम्हाला याच्यात प्रॉफिटच मिळणार आहे. मग तुम्हाला एक्झॅक्ट पोझिशन पाहिजे आहे तो. मग ज्यावेळी प्राइस बेसलाईनला होती, म्हणजे ज्याला आपण बाय ॲट बॉटम म्हणतो स्ट्रक्चरच्या, ती जर तुम्हाला डिटेक्ट झाली तर इथं तुम्हाला ह्या सगळ्या मूवना प्रॉफिट देऊन जातं. किंवा मग तुम्हाला तो सगळ्यात आधी डिटेक्ट झाला पाहिजे की आज मार्केट इथून इथं जाऊ शकतं. म्हणजे तो सपोर्ट टू रेझिस्टन्स किंवा ती रेंज माहिती पाहिजे. मग तुम्ही ह्या मधल्या व्हॉइसला न भिता तो इंट्राडेचा प्रकार कॅच करू शकता. मग ही रेंज माहिती असणं, किंवा सगळ्यात महत्त्वाचं नंतर ठरतं त्याचं स्पीड म्हणजे मोमेंटम. प्राइस कुठून कुठं जाते, तर ती अशी जाणार असेल 2 दिवसांनी तर तुम्हाला ऑप्शन बायरला त्याचा काहीही उपयोग होत नाही, कारण त्याचा टाइम डिकेमध्येच जाईल. ही जी ग्रोथ आहे 100 असेल किंवा 200 पॉईंटची असेल, तर ती त्याला इमिजिएट त्याच्या डोळ्यासमोर होत असेल 15 मिनिट, 20 मिनिट, अर्ध्या तासात, तर ती कॅश करता येऊ शकते. आणि तरच ऑप्शनचे प्रीमियम चांगला रिझल्ट देतात. तेही चांगल्या ग्रोथ रेटचे असतील तरच. ओटीएम मधले वाढतील नक्की, या मोमेंटम मध्ये वाढतील, पण त्यांचं पर्सेंटेज कमी असेल का, तर त्यांचा ग्रोथ रेट कमी आहे. मग चांगला प्रीमियम चांगल्या मोमेंटमला, चांगल्या ठिकाणी, जिथं आपल्याला रिस्क फॅक्टर कमी करता येईल आपला, हे मिनिमम व्हायला पाहिजे. आणि रिवॉर्ड जे आहे ना, ते प्रत्येक वेळी मार्केटच्या रेंज प्रमाणे असेल, ते मॅक्झिमम असायला पाहिजे. मग हे सगळं कसं होऊ शकतं, तर ह्याच्यासाठी तुम्हाला अनालिसिस आणखी डीप जायला लागेल. मग बरेचसे इंडिकेटर आहेत त्याच्यामध्ये, प्राइस ऍक्शनचा पार्ट आहे, तुम्हाला कॅन्डल्स सांगतात. घोळ काय होतो माहिती आहे काय, बऱ्याच जणांचा, आता माझ्याकडे 3,500-4,000 स्टुडंट आहेत. ते ग्रीन कॅन्डलला बाहेरची कॅन्डल समजतात आणि बाय करतात. रेड कॅन्डलला सेलरची कॅन्डल समजतात आणि सेल करतात, म्हणजे पुट घेतात, आणि इथेच फसतात. ग्रीन कॅन्डल नेहमी खाली येते आणि रेड कॅन्डलनी प्राइस वर जाते. सकाळी उठल्या 9:15 वाजता हा कार्यक्रम चालू होतो. आणि मग तो सकाळी घेतलेला लॉस परत थोड्या वेळाने मार्केट जरा बऱ्यापैकी झालं तर तिथं जरा कव्हर अप करायचा, किंवा मग त्याच्यात वाढवत वाढत 3, 3:15ला पोझिशन कॅरी फॉरवर्डला टाकायची, कारण सगळे लुजरच कॅरी फॉरवर्ड पोझिशन ठेवतात.
का तर ती उद्यावरची अपेक्षा आशा. आणि मग नेक्स्ट डे मार्केट अगेन्स्ट गॅप अप गॅप डाऊन झालं तर मग ते उरले सुरलेले अकाउंटवरचे पैसे पण संपले की मग पुन्हा टॉपअप करायचं, पुन्हा जुळवाजुळव करायची आणि पुन्हा पुन्हा तेच करायचं येऊन. पुन्हा ग्रीनला बाहेरचीच कॅन्डल म्हणायचं आणि रेडला सेलरची. तर ही इथूनच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम सुरू होतो सगळ्यांना. जे तुम्हाला मी जरासं सांगू का डीपमध्ये? आवडेल का तुम्हाला? सांगा सांगा सर, डीप मध्ये सांगा थोडं. ओके. समजा मार्केट अप ट्रेंडमध्ये आहे, तर ते असं जाईल. आणि मग इथं इथं तुम्हाला सगळ्या ग्रीन कॅन्डलच दिसतील. तसं ती जी काही रिट्रेसमेंट आहे प्रत्येक वेळी पलीकडे आहे. हे फारुक हे दे त्यांना. तर ह्या रिट्रेसमेंट आहे त्या रेडनीच होतील नेहमी. आणि मग पुन्हा वरती जायचं आहे तर ते ग्रीन कॅन्डलनी जाईल. आता ह्या ज्या रेड कॅन्डल आहेत त्यांना जर सेलरच्या कॅन्डल समजले, किंवा काही जणांना बसल्या बसल्याच वाटतं की इतकं वर आलंय म्हणजे पडेल, इतकं खाली गेलं म्हणजे वर जाईल, त्यामुळं पण अशा कॅन्डलना चेस करायला जातात आणि लॉस येतात. जर स्ट्रक्चर माहीत असेल तर ह्या कॅन्डल्स कशाच्या आहेत? जर हे हायर लो फॉर्मेशन असेल प्राइसचं, तर ह्या कॅन्डल ह्या बुकिंगच्या कॅन्डल आहेत. कुणाची बुकिंग आहे? ही बायर्सचं बुकिंग आहे. आणि मग ह्याला तुम्ही सेलर कॅन्डल समजत आहे, त्या त्यावेळी तुम्ही ट्रॅप होणार आहे. ग्रीन कॅन्डल ह्या नवीन आलेल्या बाहेरच्या आहेत. मग ज्यावेळी डाऊन ट्रेंड असेल मार्केट, त्या त्यावेळी मात्र ह्या रेड कॅन्डल सेलरच्याच असतील नक्की. पण इथं ग्रीन कॅन्डल ह्या सगळ्या सेलरच्या एक्झिट असतील. बरोबर ना? तरच मार्केट अशा मोडमध्ये चालत राहणार. तर ह्या सगळ्या ग्रीन कॅन्डलला तुम्ही बाईंगच्या कॅन्डल समजल्या तर त्या त्यावेळी तुम्हाला लॉस व्हायचे चान्सेस 100% नाहीत. ह्या रेड ह्या सेलरच्या आहेत, ह्या ग्रीन ह्या सेलरच्या एक्झिट आहेत. मग हे जसं इथल्या इथं होऊ शकतं तसं मार्केट सुरू झालंय आपल्याला इथं सकाळी, आणि सकाळीच एखादी ग्रीन कॅन्डल दिसते आणि आपल्याला वाटतं की आता बाहेर आले, चला आपण बाय करूया, काहीतरी होईल. आणि इकडं मार्केट ह्या आधीच्या दिवशीच्या स्विंग ट्रेडरच्या पोझिशन आहे, त्याच्या आधीच्या पोझिशनल लोकांच्या आहेत, 4 दिवसाच्या आहेत, 5 दिवसाच्या आहेत, कोण महिन्याच्या एक्सपायरीमध्ये काम करतोय, तो वरती बसलाय का खाली आहेत ते काही माहिती नाही आपल्याला. कुठला तरी सेलर बुकिंग म्हणून जरी बाहेर पडला तरीही ग्रीन कॅन्डल येऊ शकते. कुठलाही बायर बुकिंग म्हणून बाहेर पडला तरी त्याची रेड कॅन्डल होऊ शकते. मोठ्या संख्येने बायर्स बुकिंग करून बाहेर पडतात तर त्याचा अर्थ प्राइसला रिट्रेसमेंट येणार, ही कॅन्डल रेड दिसेल. आणि सेलर ज्यावेळी बाहेर पडतो त्यावेळी ती कॅन्डल ग्रीन येईल. मग हा कुठला आहे, कोणता आहे, कसं ओळखणार तुम्ही? मग गोंधळ नेहमीच राहील ना आपल्या डोक्यात. मग हे स्टेप बाय स्टेप अनालिसिस शिकून घेता येतं आणि इथं तुम्हाला 100%च्या रिझल्टकडे नेता येतं. आणि मग आपले ह्युमन एरर्स, आपले इमोशन सगळं पकडून आपल्याला 70, 80, 90% असा जरी विनिंग रेशो राहिला तरी आपलं अकाउंट हे नेहमी ग्रीन राहू शकतं. आणि मग हा कॉन्फिडन्स तुम्हाला आला की मग तुम्ही तुमचा एक प्रॉपर प्लॅन बनवू शकता, जो ऑप्शन्सला कोणच पाळत नाही किंवा कुठल्याही ट्रेडिंग येऊन. फ्युचरमध्ये काम करताना कसं आहे, 1.5 लाख रुपये आहेत तर एकच लॉटमध्ये काम करतोय तर तो एकच करत राहते, त्यात भांडवल थोडं घातलं किंवा प्रॉफिट काढलं. ऑप्शनमध्ये काय होतं, आज 7,000चा प्रीमियम उद्या 5,000ला येतोय, परवा दिवशी 2,000ला येतो. समजा 10,000 माझ्याकडे भांडवल आहे, मी 7,000वरनं 2 दिवस एक लॉट घेऊन 1,500-2,000 कमवले. 5,000 झाल्यावर मी लगेच 2 लॉट करायची इच्छा झाली, किंवा स्वस्त झाले म्हणून मी अचानक लॉटरीसारखं ट्रीट करायला चालू करतो, एवढ्यातच 2-4 दिवसातच. कित्येक लोक असे आहेत, हजारो, 3-4 दिवस प्रॉफिट कमवतात व्यवस्थित. आणि एक दिवस येतो त्यात लॉस घ्यायचा, इतका लॉस घ्यायचा की हा सगळा प्रॉफिट घालवून टाकत. दुसरी सगळ्यात इमोशनल बाब मार्केटची अशी आहे की ज्या ज्यावेळी तुमच्या अगेन्स्ट मार्केट जातं त्यावेळी तुम्ही एक्झिटच घेत नाही. म्हणजे लॉस व्हायला लागला की नवीन तर तसं करतोच, एक्सपर्ट 10-10 वर्ष जुनी लोक सुद्धा असं करतात, एक्झिटच घ्यायला घाबरतात. आणि यामुळं काय वाढतं, परत लॉसच वाढतं. तर हे सगळ्यात महत्त्वाचं तंत्र आहे तुमचं अकाउंट सांभाळायचं, की तुम्हाला एक्झिट घेता आली पाहिजे. मग एक्झिट घ्यायची म्हणजे कशी? काही जण काय करतात, बाय करतात, 5 पॉईंट दिसले लगेच एक्झिट झाले.
किंवा अगेन्स्ट गेलं 3-4 पॉईंट दिसायला थोडं रेड दिसायला लागलं पीएनएल की एक्झिट घेतली. ह्या एक्झिट पण चुकीच्या आहेत ना. मग ही कुठं पाहिजे, ही सिस्टमॅटिक पाहिजे. म्हणजे कशी पाहिजे, समजा स्ट्रक्चर कळलंय तुम्हाला आणि इथं तुम्ही बाय केला, एक टॉप झाला, रिट्रेस झाला आणि तुम्हाला दिसते की हायर लो करतो, इथूनच वर जाते मार्केट, तर ही ही रिस्क होती ती तुमची इथं कुठं तर असेल, स्टार्टिंगचा तुमचा स्टॉप लॉस. नंतर तुमच्या अकाउंटला प्रॉफिटही दिसेल, थोडं कमी झालेलं दिसेल आणि ज्यावेळी पुन्हा असं होईल तुम्ही ही रिस्क तुमची उचलून इथं आणू शकता. म्हणजे किमान हा जो प्रॉफिट आहे तो तुमचा लॉक झाला. आणि जर मार्केट तसंच राहत असेल तर तुम्ही त्याच्या बरोबरीने ट्रेली करू शकता, मॅक्झिमम कडे जायचं असेल तर. दुसरा प्रकार आहे स्काल्पर सारखा, तो म्हणजे मिळालेला प्रॉफिट प्रत्येक वेळी घेऊ शकता. मग असं मार्केटमध्ये किती वेळा मोमेंटम जनरेट होतं दिवसभरात, तर 2-3 वेळे फक्त. आणि जनरली ट्रेड किती होतात, 20, 30, 40 अशी ट्रेड करणारी लोक आहेत. आणि मग ओव्हरऑल ब्रोकरेज आणि ह्या सगळ्या गोष्टींनी हातात काही राहत नाही. 20 ट्रेड करणं म्हणजे सरळ सरळ मूर्खपणा आहे मार्केटमध्ये. मार्केट आज जर मार्केट जरी बघितलं तर सकाळी थोडंसं गॅपअप झालं, रिट्रेस झालं आणि आलं वरती. हा एकच मोमेंटम होता. नंतर काय झालं, थोडं थांबलं आणि परत खाली आलं. हा दुसरा. आणि पुन्हा रिकव्हरीचा प्रयत्न करून बंद झालं त्याच एरियात. मार्केट त्याच रेंजमध्ये होतं, पुढंच गेले नाही. मग हा मोमेंटम तुम्हाला कॅच करता आला, हा करता आला, कदाचित हा करता आला तर दोन नाही तर तीन. ॲव्हरेज मार्केटमध्ये काय होतं, बुलिश मुवमेंट आहे तर ती सकाळच्या 1.5-2 तासात होते. मार्केट दुपारी थोडंसं डल होतं आणि परत कंटिन्यू झालं. रिव्हर्सल व्हायचं असेल तर सकाळी वाढ होईल अशीच, दुपारी तेवढं थांबेल आणि मग क्लोजिंगला तुम्हाला पुन्हा तिथंच येऊन बंद झालेलं दिस. ह्याच्या बाहेर काहीच नाही होत. पडत असेल तर ते पडेल एखाद्या रेंजमध्ये, थोडं रिट्रेस होईल, पुन्हा कंटिन्यू होईल, हे बेरिश मोड असेल त्यावेळी. रिव्हर्सल व्हायचं असेल तर पडेल, थोडं थांबेल आणि पुन्हा त्याच एरियामध्ये क्लोज होईल मार्केट. हे मार्केट बेसिक प्राइस ऍक्शन जी आहे ना त्यामध्ये अशाच फॉर्मॅटमध्ये चालतं. एक तर पडतं म्हणजे डिस्ट्रीब्युशन होतं, ट्रेड प्रॉफिट बुकिंग होतात, सेलर बाजूला जातात आणि मग पुन्हा ती ताकद तयार व्हायला मार्केटला थोडं स्टे घ्यायला लागतं. म्हणजे असा बेस तयार होतो, रेंज बाउंड होतच होतं. ही रेंज जेवढी मोठी तेवढा पुढचं ब्रस्ट बॉम्बस्फोट मोठा. म्हणजे हे प्रेशर कुकर सारखं काम करतं. याच्यामध्ये सेलर आहेत, बायर आहेत. समजा इथून मार्केट पडलंय तर या सेलरनी प्रॉफिट कमवला, म्हणजे ते पार्शली हळूहळू निघून गेले, म्हणजे ते प्रॉफिट बुकिंग कडून निघून गेले आणि बायर लॉस झाला म्हणून निघून गेले. आणि मग त्यामुळं मार्केटची ही गरज बनते की मार्केटमध्ये नवीन लिक्विडिटी जनरेट व्हायला पाहिजे, म्हणजे नवीन ट्रेड जनरेट व्हायला पाहिजे, तर पुढं काय तर होईल इकडे जाऊन. मग त्याच्यामध्ये बायर वाढले तर मार्केट पुन्हा रिव्हर्सल होईल किंवा सेलरचीच ताकद वाढली तर पुन्हा ड्रॉप येईल. आणि मग हे जे अक्युम्युलेशन डिस्ट्रीब्युशन ज्याला स्मार्ट मनी कन्सेप्टमध्ये डिझाईन केलंय किंवा सांगता येतं, तर हे मार्केट फक्त 4च फॉर्मॅटमध्ये चालतं. एक तर बुलिश होतं आणि हे कंटिन्युएशन, एक तर बुलिश होतं आणि पुन्हा रिव्हर्सल होतं, बेरिश होतं, कंटिन्युएशन किंवा बेरिश झालंय आणि पुन्हा रिव्हर्सल झालं. ह्या 4 फेजच्या पलीकडं मार्केट तुम्हाला दिसतच नाही आणि दिसणारच नाही. हवं तर हे मार्क करून बघा तुम्ही. आणि मग हे जर मार्केट असंच चालतंय तर आपल्याला ह्या फेज ह्याच गोष्टी तुम्हाला प्रॉफिट कमवून देतील, ह्या नव्हे. पण ह्या मार्केटला गरजेच्या आहेत, ह्या इम्पॉर्टंट आहेत. ह्या असल्याशिवाय मार्केटच मूव्ह होत नाही. कारण ती ताकद जनरेट झाल्याशिवाय, ती लिक्विडिटी झाल्याशिवाय किंवा ती ट्रेड जनरेट झाल्याशिवाय मार्केटमध्ये स्पोर्ट होणारच नाही आहे, मग तो कुठल्याही बाजूचा असू दे. मग हे पेशन्स यायला पाहिजेत. मग यासाठी तुम्हाला काही नियम लावून हे डोळ्यांनी दिसतं तरी आपण ते करत नाही, कारण इथं फ्रीडम आहे, तुम्हाला कोण हात धरायला येत नाही. तुम्ही 150 ट्रेड करा नाहीतर नाही करा. मग हे कधी होतं, केव्हा होतं, हेही आपल्याला कळतं. आणि ते सगळं तुम्हाला सुटसुटीतपणानं शिकायचं असेल तर आपले वर्कशॉप असतात यासाठीच. सॅटरडे म्हणजे शनिवारी आता येत्या 20 तारखेला, 20 जून, संडे आणि मंडे, 3 दिवस थिअरी असते. थिअरी म्हणजे बेसिक्स पासून सुरू होते. त्यामध्ये कसं मेजॉरिटीला चेक करायचं आहे, मग मार्केट सुरू झाल्यापासून बंद होईपर्यंत त्याचा अभ्यास, प्राइस ॲक्शन तर त्याच्यामध्ये आहेच आहे, जी मस्ट आहे. आणि मग काही इंडिकेटर जे आपल्याला फार चांगल्या पद्धतीने इंडिकेट करतात, ज्यामध्ये लिक्विडिटी कळते,
मोमेंटम कळतो, साईडवेज होणं कळतं, आणि मग आपल्याला ह्या मार्केटमध्ये होणाऱ्या रॅलीज, कधी कुठं कशा होणाऱ्या एक्झॅक्ट टाइम आणि प्राईसचा झोन कळतो, साईडवेज होणं कळतं, आणि मग तो मोमेंटम, ती जी डिरेक्शन आहे ती फक्त पकडायची आहे. ह्या सगळ्याचा सेटअप तुम्हाला रेडीमेड केला आहे आपण एका कॉपीराईट स्ट्रॅटर्जीमध्ये. हा तुमचा लाईफ टाईम ॲक्सेस असेल, म्हणजे तुम्ही जर अटेंड केला तर हा लाईफ टाईमसाठी ॲक्सेस आहे. 3 सेशन थिअरीचे राहतात आणि त्यानंतर प्रॅक्टिकल सुरू होतं. मग तुम्ही कनेक्ट राहता आमच्या बरोबर व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून, जिथं तुम्हाला 24/7 सपोर्ट राहत. म्हणजे तिथं तुमच्या सगळ्या क्युरीज, कळलं नाही सगळं तर या सगळ्या रिपीट वर्कशॉप करता येतो तुम्हाला एका नॉमिनल फीजमध्ये, कमिटमेंटच्या फीजमध्ये तुम्हाला रिपीट करता येतं, जेणेकरून तुम्हाला ते समजावं. आपल्या फ्री रिव्ह्यू मीटिंग असतात ऑनलाईन, त्यामुळे कुठून असाल तुम्ही तर तुमच्या सगळ्या क्युरीज विचारू शकता, त्याच्या प्रश्नांची उत्तरं मिळवू शकता. स्ट्रॅटर्जीचा विनिंग रेट म्हटला तर 95% जास्त आहे. स्कॅल्पिंग इंट्राडे ऑप्शन बाईंगमध्ये दी बेस्ट मेथड आहे प्रॉफिट कमवायची, ज्यामध्ये तुम्हाला परफेक्टली डिरेक्शनल मोमेंटम पकडवायला आम्ही शिकवतो, आणि त्यामुळं तुमचा स्टॉप लॉस किंवा लॉसेस व्हायचे चान्सेस मिनिमम राहतात 3-5%चे. आणि मग जसं जसं तुम्हाला कॉन्फिडन्स वाढत जाईल तसं तसं तुम्हाला हळूहळू स्वतःच्याच ट्रेडिंगवर कंट्रोल घेता येतं. आणि मग काय होतं, तर प्रॉपर एका कंपाऊंडिंग प्लॅनमध्ये तुम्ही जर घातला तर 20-25 हजार किंवा 20-30 हजार जरी तुमची सुरुवातीची रक्कम असेल, आणि तुम्हाला एक 15-20 ट्रेड राईट वे, राईट डिरेक्शन, राईट मोमेंटमचे पकडता आले महिन्यातून, म्हणजे दिवसातून एक ट्रेड जरी जमला तरी तुमचं हे भांडवल प्रत्येक महिन्यात दुप्पट होत जात. आणि अशा रेंजने जर राहिला तर तुम्ही साधारण 8-9-10 महिन्यात, वर्षभरात कित्येक लाखाकडे जाऊ शकता. माझ्याकडे 7-8-10-15-30-40 लाख मागच्या वर्षभरात मिळवलेली शेकडो मेंबर आहेत. करोड क्रॉस केलेले कित्येक जण आहेत. जे मी नेहमी सांगतो, आमचे शतपालकर आहेत, विनोद चाळुके आहेत, त्यांनी 1.5-1.5-1.5 करोडचे अमाऊंट ऑप्शन्समध्ये, ऑप्शन्स बाईंग सारख्या डेलिकेट समजणाऱ्या ट्रेडिंगच्या प्रकारात शिस्तबद्ध राहून हे अचीव केलेलं आहे. त्यातले काही आमचं जुनं चॅनल होतं ते त्या पी एन एल मुळेच बॅन केलं, म्हणजे युट्यूबनी नवीन रूल्स सुरू केले. त्यातला बराचसा डाटा 150-200 आपल्या इंटरव्ह्यू होत्या त्या गेल्या, ज्या आहेत त्या मी तुम्हाला देत राहतो. काही जण गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये आहेत, काहींना वाटत नाही की आपण चार चौघांच्या समोर येऊन सांगावं की आपण प्रॉफिट कमवतोय किंवा ट्रेडिंग करतोय हे सांगायला सुद्धा लाजणारा अजून बराचसा वर्ग आहे. तर हे आपल्याकडे आहे, म्हणजे जे मला तुम्हाला द्यायचं आहे ना, ते शनिवार रविवार सोमवार आपला वर्कशॉप असेल 20 तारखेपासून, 20, 21 आणि 22 लाईफ टाईमचा ॲक्सेस असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे तुम्हाला लाईव्ह मार्केट आमच्या बरोबर ट्रेड करायचे असतील तर तसंही तुम्हाला आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये, म्हणजे आमच्या इथे ऑफिसमध्ये येऊन बसता येतं. रिक्वेस्ट करून 2-4 दिवस, 8 दिवस येऊन बसून ॲक्च्युअल ट्रेड करूनच त्या गोष्टी जाणून घेता येतात. आणि ह्याच्यासाठी सुद्धा कुठलाही चार्ज किंवा कसलीही फीज आकारली जात नाही. सॉफ्टवेअर तुम्हाला फ्री मिळतात, सगळे अपग्रेडेशन तुमचा पी सी, लॅपटॉप, फोन, जिथं कुठं यूज करायचं तिथं सगळं दिलं जातं. मुळात बेसिक्स पासून लॉजिकली शिकवलं जातं तुम्हाला, की जेणेकरून तुम्हाला दुसऱ्या कुणाची गरज नाही पडत की हा ट्रेड कसा जनरेट झाला, काय झाला हे कळायला. तर त्यातून काही क्युरीज असतील तर त्याही पुढच्या सगळ्या प्रोसेसमध्ये, कनेक्शनमध्ये होतात. आणि हा जर वर्कशॉप करायचा असेल तुम्हाला तर येत्या शनिवारपासून बॅच असेल. ज्यांनी हा वेबिनार उशिरा जॉईन केला असे कोण असतील तर पुन्हा शुक्रवारी एक आपला संध्याकाळी 8 वाजता असाच ह्याच ऑप्शन चेनच्या रिगार्डिंग एक हे होईल, वेबिनार होईल, तर तोही तुम्ही अटेंड करू शकता. फ्युचर आणि ऑप्शन्स या दोन्ही ठिकाणी तुम्हाला हा आपला स्ट्रॅटर्जी वापरता येते. ह्याच्याशिवाय तुम्हाला कुठला कोर्स करायची गरज नाही लागत. पैसे मिळवणे आणि पैसे मिळवायलाच शिकता तुम्ही. दुसरी गोष्ट बघतो थोडे मेसेज.
रेकॉर्डिंग सर तुम्हाला मी नंतर ग्रुपवर प्रोव्हाइड करतो. हा प्युअरली कॉपीराईट सब्जेक्ट आहे. म्हणजे हे इन्व्हेन्शन आपलंच आहे. गेली 8 वर्षे आम्ही एक इन्स्टिट्यूट रन करतो कोल्हापूरमध्ये. 4-4.5 हजार आपले स्टुडंट आहेत ऑलरेडी, जे सगळ्या या प्रोसेसमध्ये आहेत, काम करतात. आणि मग ह्या कोर्सची फीज, ही ऑनलाईन कोर्सची फीज फक्त आणि फक्त 9,500 इतकीच आहे. ती तुम्हाला ह्याच नंबरवर जीपे फोनपे करता येते, किंवा हा इन्स्टिट्यूटचा स्कॅन कोड तुम्ही आत्ता फोन करून ठेवता, किंवा मी नंतर तुम्हाला ग्रुपवर पाठवतो. क्रेडिट कार्ड बँक ट्रान्सफरसाठी तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता याच नंबरवर, तिथे तुम्हाला डिटेल मिळतील. फक्त स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे. आणि ही करण्याची मुदत तुम्हाला शनिवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे. त्यामुळे निवांत शांत डोक्याने विषय आधी समजून घ्या. आणि खरंच तुम्हाला जर या ऑप्शन्समध्ये किंवा फ्युचर्समध्ये ट्रेडिंगमध्ये थोडक्यात करिअर करायचं आहे, किंवा तुम्ही एक फायनान्शियल सपोर्ट म्हणून या मार्केटकडे बघत असाल आणि तसे रिझल्ट येत नसतील, तर तुम्हाला आमच्याकडे आल्यानंतर 100%चा फरक जाणवायलाच पाहिजे. गरज आहे ती तुमच्या कमिटमेंटची, की जे शिकलोय, जे सांगितले ते व्यवस्थितपणाने समजून घेऊन मी काम करेन. म्हणजे ते डिसिप्लिन राहणं म्हणतात ना, ती जी गरज आहे पहिली, ती एवढीच एक तुमच्याकडून रिक्वायरमेंट आहे. बाकी सगळं तुम्हाला रेडीमेड दिलं जातं. ऑप्शन बाईंगलाही चालते, फ्युचरमध्येही काम करता येतं. मार्केटचा मूळ आत्मा जो आहे ना, प्राइस ॲक्शन, तर तो सगळ्याच मार्केटमध्ये जिथं जिथं लिक्विडिटी आहे ना, तिथं तिथं 100% वर्क होतं. फक्त तुम्ही काम करण्याचे टाइम फ्रेम आणि थोड्याशा चेंजेस असतात, ते आमच्याबरोबर बोलूनही हे करू शकतात. इक्विटीमध्ये काही जण स्विंग ट्रेडिंगला इंटरेस्टेड असतात, ऑप्शनला कंटाळलेले, किंवा ऑप्शन्सला वेळ मिळत नाही म्हणून, तर त्याच्या स्ट्रॅटर्जीत तुम्हाला याच्याबरोबर फ्री ऑफ मिळतील आपल्या वर्कशॉपमध्येच. तसा हा ऑल इन वन वर्कशॉप आहे. स्टॉक्सला चालत असेल तर ते स्क्रीनिंग वगैरे तुमची जबाबदारी राहते, कारण प्रत्येक स्टॉक्समधली लिक्विडिटी वेगळी. आणि ते तिथं जर चांगले लिक्विड स्टॉक असेल तर 100% वर्क होते. किंवा आम्ही आमचं सांगणं म्हणजे हे असतं की स्टॉक्सचीच निफ्टी बनले, मग सूप पिलेलं बरं. थोडक्यात ते 5-25 कंपन्या आहेत ना, त्यांचा एकत्रित जो इम्पॅक्ट आहे निफ्टीवर ऑल टाइम राहतो. म्हणजे आपल्याला मुवमेंट नेहमी मिळते. आणि मग डेली आपल्याला काम करायचं आहे, एक कन्सिस्टंट प्रॉफिट मेकर व्हायचं असेल, तर मग निफ्टी चांगला आहे, बँक निफ्टी चांगला आहे. सेन्सेक्समध्ये पण इक्वल टू निफ्टीचेच ट्रेड होतात. इंडिव्हिज्युअल स्टॉक्समध्ये तुम्हाला त्या गोष्टी फेस करायला लागतील, की तो व्हॉल्यूम. सायकोलॉजी प्रसाद चौधरी सर, ॲटोमॅटिकली सरळ होते ज्यावेळा तुम्ही नियमात काम करायला सुरू करतात. सायकोलॉजी हा काहीही प्रकार नाही, गॅमलर लोकांना झालेला प्रॉब्लेम आहे. जसं की ग्रीड, फिअर, लॉस आणि फोमो, या 3 गोष्टीवर तुम्हाला कंट्रोल मिळवायचा असेल तर तुम्हाला नियमाच्या चौकटीतच काम करायला पाहिजे. घोड्याचा चष्मा लावून की मी असा असेल तरच ट्रेड करणार आहे, अदरवाईज मी काहीतरी ठरवून मला मनाला वाटतात तसला प्रकार मी करणार नाही. एवढी एक शपथ जरी घेतलात तरी तुमचं ट्रेडिंग ॲटोमॅटिकलीच मार्गी लागतं. आणि वर्कशॉपमध्ये तुम्हाला मिळेल ती ॲक्युरसी जी तुम्हाला पाहिजे आहे. आणि ती तर एक प्रश्न काय होता? हां, म्हणजे आपली स्ट्रॅटेजी पूर्णपणे इंडेक्स मध्ये चालते थोडक्यात, बँक निफ्टी निफ्टी इंडेक्सला आणि चालते, जिथे जिथे लिक्विडिटी आहे तिथे तिथे चालते. क्रूड ऑइलला बेस्ट वर्क होते, गोल्डला होते. पण तिथल्या काही बर चेंजेस आहेत ना, तुम्हाला त्या त्या वेळेनुसार आमच्याबरोबर बोलून करून घ्यायला लागतात. आपलं मार्केट 6 तासाचं आहे, आणि ते कमोडिटीत कुणाला शिफ्ट व्हायचं असेल तर तिथं 12-13 तासाचं मार्केट असतं. मग तिथले थोडेसे नियम आणि काम करायची पद्धत बदलते. आणि त्याही गोष्टी मिळतात तुम्हाला ह्या कोर्स बरोबरच. हिचा नंबर आहे का तुझ्याकडे? कमोडिटी हिचा? कमोडिटी बद्दल पण या स्ट्रॅटेजीनुसार काम करता येईल सर आपल्याला. हो हो हो, अगदी कमोडिटी. अगदी अगदी. आणि कित्येक जण करतात आमच्याकडे. आणि सर अजून एक की ऑप्शन तुम्ही बाईंग म्हटला ना, तर ऑप्शन सेलिंग मध्ये जास्त बेनिफिट राहतो की ऑप्शन बायर मध्ये? ऑप्शन बायर अनलिमिटेड प्रॉफिट कमवू शकतो. ऑप्शन सेलिंगमध्ये तुम्हाला आत्ताच्या मार्केटमध्ये रिस्क फार मोठी राहते. अमाऊंट लागते पर लॉट 1.25 लाख. आणि तुम्ही हेजिंग करत असला तर 2.5-3 लाख रुपये घेऊन हेज करणार सिंगल लॉटला, आणि मिळवणार किती? 500-800, 1000-1500 रुपये. ऑप्शन सेलिंग डिरेक्शनल असेल तर प्रॉफिट कमवतो. तुमच्याकडे जर भांडवल असेल आणि आमच्याकडे शिकलात तर माझ्याकडे बाईंग शिकून सेलिंग करणारी लोक आहेत. कॉल बाय करायच्या ऐवजी पुट सेल करायचं, एवढंच काम करायचं आहे तुम्हाला. डिरेक्शन पकडता आली ना तर काम काहीही करता येतं.
मूळ म्हणजे मार्केट हेजिंग समजणं सर तुम्ही महत्वाचं आहे. वर जाणार का खाली जाणार? वर जाणार आहे तर पुट विकायचा, कॉल बाय करायचा, या दोन्ही गोष्टी चालतात. तसंच पडणाऱ्या मार्केटमध्ये कॉल विकता येतो आणि पुट बाय करता येतो. रिझल्ट सेम. कॅपिटल पण सेम लागतं का तेवढंच सेलला, ऑप्शन कॅपिटल सेलला? सेलिंगला जास्त लागतं आणि बाईंगला कमी लागतं. बाईंगला फक्त प्रीमियमचं कॅपिटल, सेलिंगला तुम्हाला 1.25 लाख पर लॉट. हा कोर्स असेल ऑनलाईन. आज सकाळी पहिल्या 10 मिनिटातच आमचा बाय कॉल होता आणि त्यानंतर 2400. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यातल्या 95% पेक्षा जास्त आमच्या कम्युनिटीला लेवल्स ऑलरेडी तुम्हाला मिळालेले असतात. जसं की आजची लेवल आमची होती 2480, 2400 बुकिंग होतं, तिथून सपोर्ट होता 24,000चा. तो नंतर शिफ्ट झाला वरती आणि तसंच मार्केट सुद्धा क्लोज झालं. आणि ह्या रोजच्या अपडेट सुद्धा तुम्हाला मिळत राहतात आमच्याकडून, किंवा ग्रुप डिस्कशन मधून त्या गोष्टी समजतात. आज सकाळी मार्केट, प्रसाद चौधरी मार्केट उघडल्यानंतर आणि नंतर क्लोजिंगचा बाउन्स आला आणि एक्झॅक्ट त्या दोन्ही ठिकाणी आमचे कॉल बायचे सिग्नल होते आणि टॉप वरून तो पुट सेलचा सिग्नल होता. आणि म्हणजे तो कुठंपर्यंत जाणार आहे, आपण कुठं थांबणार आहे, या गोष्टीही कळतात. कोर्स केल्यानंतर सर तुम्ही कॉल पण देता का काय त्या ग्रुपवर? कोर्स शिकायचा असेल तर कॉल कशाला घ्यायचं? मग ते इंदोरवाले आहेत ना, ॲडवायझरीवाली, स्वतः शिकायचं अनालिसिस करायला, आणि मग कशाला तुम्हाला लागते दुसऱ्याची मदत? कॉलची गरज नाही लागत, मदत लागते की काय होईल काय नाही यासाठी, आणि ती तुम्हाला मिळते. आणि त्यासाठी सगळ्यात चांगला पर्याय आमच्याकडे आहे, जे महाराष्ट्रात कोणी देत नाही. तुम्हाला लाईव्ह मार्केट आमच्याबरोबर बसता येतं आणि आमच्या बरोबरचेच ट्रेड करता येतात, आणि त्यांनी जास्त कॉन्फिडन्स डेव्हलप होतो तुमचा. सर ऑप्शन ट्रेडिंगला भांडवल किती लागतं? काय म्हटलं? ऑप्शन ट्रेडिंगला भांडवल जसं 10,000, ऑप्शन 20 ट्रेडिंग. आवाज येत नाही सर तुमचा प्रॉपर. सर ऑप्शन ट्रेडिंगला म्हटलं, ऑप्शन ट्रेडिंगला हा, भांडवल किती लागतं? जसं की 10,000, 20,000 भांडवल 15-20 हजार रुपये किमान. किमान. प्रीमियम येतात 7-8 हजार रुपयाला, 10,000ला, पण किमान तुमच्याकडे 20-25 हजार रुपये भांडवल सुरुवातीला असायलाच पाहिजे. ठीक आहे. सर एंट्री कुठे घ्यायची, एक्झिट कुठे व्हायचं ते समजेल. सूरज बोला, काय म्हटलं? आवाज जरा समोर. सर क्लास संध्याकाळचे आहेत ना? संध्याकाळी असेल 7 ते 10, शनिवार रविवार 7 सोमवार संध्याकाळी 7 ते 10 असं आपलं वर्कशॉपचं टाइम असेल. सर ओके ओके. मार्केटमध्ये एंट्री कुठे घ्यायची, एक्झिट कुठे व्हायची त्यासाठी ते एंट्री एक्झिटच कळायला लागते, त्यासाठीचाच वर्कशॉप आहे दादा. एक्झॅक्ट आपण एंटर केलं ना आमच्या स्ट्रॅटेजीमध्ये, तर स्टॉप लॉस सुद्धा लावावा लागत नाही. एवढ्या अॅक्युरेसीनं काम होतं आणि त्याचे रिझल्ट आहेत आपल्याकडे. आसपास असाल तर या इथं भेटायला, किंवा मग जे लिमिटेड तुमच्याकडे मी प्रोव्हाइड करू शकतो त्याच्या माध्यमातून. कशाच्या? युट्यूबच्या रिव्ह्यूच्या. नाही सर, येऊन जातो. हां चालेल. हा वर्कशॉप प्युअरली ऑनलाईन असेल. ऑफलाईन करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला 30,000 रुपये फी लागते. त्यामध्ये लाईव्ह मार्केटच ट्रेनिंग होतं आणि लाईव्ह मार्केट प्रॅक्टिकल अनलिमिटेड आवर्स आहे. म्हणजे तुम्ही इथंच शिकायचं आणि इथंच ट्रेड करत राहायचं आहे आमच्याबरोबर. तुम्ही यस म्हणत नाही, मी आता शिकलो, इंडिपेंडेंट होत नाही तोपर्यंत. हा बोला सागर. मला एक प्रश्न होता की तुम्ही या कोर्स मध्ये काय काय शिकवणार आहे? थोडं आमच्याकडं इंडिकेटर आणि प्राइस ऍक्शनचा ब्लेंड आहे. त्याच्यातून एक स्ट्रॅटेजी बनवली आहे. काही इंडिकेटर्स आहेत, त्यामध्ये प्राइस ऍक्शनचा स्ट्रक्चर कसे वापरायचे, पुलबॅक कसे यूज करायचे, ऑर्डर ब्लॉक कुठं असतात, स्मार्ट मनी कन्सेप्ट काय आहे, कसे बेस तयार होतात, रॅलीज का होतात, कुठं होतात, कशा होतात, मग त्या पकडायच्या कशा, त्यासाठीचा इंडिकेटरचा मदत. लिक्विडिटी स्वीप कसे असतात, लिक्विडिटी गेन कसा होतो, लिक्विडिटी कुठं कुठं असते आणि मग ती आपल्याला कशी दिसते आणि ती कोण सांगतं, तर ते सगळं आहे त्या स्ट्रॅटेजीमध्ये. आणि मग टार्गेट ओरिएंटेड काम करायचं असेल तर कसं करायचं, किंवा काहीच जमत नसेल तर मग एक पर्सेंटेज ठरवून आपण, किंवा रोज मला एक 5% मिळाले तरी भरपूर झाले, अशा रेटनी सुद्धा किंवा अशा कन्सिस्टन्सीनी सुद्धा तुम्ही काम करू शकता, ज्याला कंपाऊंडिंग म्हटलं जातं. आणि त्यामध्ये जसा प्रॉफिट वाढेल,
मार्जिन वाढेल तशी लॉट साईज वाढवायची व्यवस्था केल्यामुळं 20-30 हजारात सुरुवात होऊन तुम्हाला 8-10 महिन्यात 5-50 लाखाकडे जाता येत. जर 100% ॲक्युरेसी राहिली तर. थोडं प्लस मायनस धडपडत जरी सुरू झालं तर 5-50 लाख रुपये तुम्हाला 1.5-2 वर्षात करता येतात. स्ट्रिक्टली डिसिप्लिन राहता येत असेल तरच. ऑप्शन्सची एकच नीड आहे, एकच गरज आहे की तुम्ही शिस्त मोडली की तुम्हाला लॉस झाला. आणि त्या गोष्टीसाठी ती स्ट्रॅटर्जी बनवली की जेणेकरून तुम्ही रॉंग साईडला जातच नाही. फक्त तुम्ही जे शिकताय ते काय करायला पाहिजे, इम्प्लिमेंट करायला पाहिजे. सेटअप पाहायला आणि मिळणार ना रामदास तांबे, इथं यायला लागेल इन्स्टिट्यूटला तुम्हाला. आणि सर एक असा विषय होता की हां, मी जॉब करतो, एका बँकेत जॉब जॉबला आहे. करत असाल, बरेच जण करतात आपल्याकडं. म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटची लोक आहेत. सकाळी 9:15 ते किमान 11:30 हा त्याचा प्राईम टाइम आहे. ऑप्शनमध्ये तुम्हाला एक चांगला मोमेंटम मिळून जातो. आणि त्या पॅचमध्ये जरी काम करत राहिला, मोबाईल अलाउड असेल तर मोबाईलचं सॉफ्टवेअरही आमच्याकडून मिळेल. फक्त तो डिस्टर्बन्स थोडा कट करून तुम्हाला तेवढ्या पॅचमध्ये पण काम करता येईल. 6-6.5 तास इथं डोळे लावून बसायची काही गरज नाही आहे मार्केटमध्ये मुळात. आणि ते कशा कशामध्ये वर्क करतात सर? निफ्टी, बँक, कमोडिटी आहेत. समजा दिवसभर तुम्हाला नाही जमत तर इव्हिनिंग सेशनला तुम्हाला कमोडिटी मार्केट आहे, तिथं काम करता येतं. आणि सर तुम्ही जी कन्सेप्ट शिकवताय, स्मार्ट मनी कन्सेप्ट, बरोबर आहे? तर हा, ती सगळं तर इन्क्लुडिंग आहे त्याच्यामध्ये. बोला. हा, ती तर प्रत्येक इंडेक्स मध्ये म्हणा किंवा प्रत्येक याच्यामध्ये आपण ते यूज करू शकतो, बरोबर आहे? हा, ज्याच्यात लिक्विडिटी आहे त्याच्यामध्ये तर स्मार्ट मनी कन्सेप्ट ऑब्विसली यूज होऊ शकतो, बरोबर आहे? बरोबर. मला मला फक्त एवढंच विचारायचं होतं की जे काही करंट फॉरेन मार्केट आहे त्याच्यात पण फॉरेक्स, करता येतं, फॉरेक्स फॉरेक्स मध्ये पण करता येतं का? त्या मार्केटबद्दलचा मी तुम्हाला एक मेजर इश्यू सांगू का? तुम्ही इंडियन नॅशनलिस्ट आहात म्हणजे भारतीय नागरिकाला फॉरेक्समध्ये काम करायला परमिशनच नाही. आणि जी काही ॲप वगैरे तुम्हाला प्रोव्हाइड होतात ती सगळी दुबई किंवा बाहेर देशातून इथं ऑनलाईन झाल्यामुळे येतात. बरीचशी बॅन बरोबर होतात परत परत. आणि ते सरळ सरळ बरोबर फ्रॉड म्हणून वापरलं जातं मध्यस्थाकडून. म्हणजे डबा ट्रेडिंग जे असतं ना, इलिगल, बरोबर तसं बरोबर ॲप बरोबर. तुम्हाला 40,000 रुपयात तुमचं सुद्धा तयार करता येतं जर तुम्ही बाहेर राहिला. आणि ते लॉन्च करायचं आहे फक्त प्ले स्टोअरवर आणि जाहिरात करायची आहे. लोकांनी पैसे भरले तर ती डायरेक्टली तुमच्या अकाउंटला येतील. मग तुम्ही त्या ॲपमध्ये ती अकाउंट टाकून द्याल नंबर. 90% लोक लॉस करतात हे तुम्हाला आधीच माहित आहे. म्हणजे तो 90%चा प्रॉफिट तुमचा पहिल्या दिवशीच बुक झाला ज्यावेळी पे इन केलं. राहिलेली 5-10% कोण कन्सिस्टंट राहतोय काय बघायचं. आणि जर चांगला प्रॉफिट कमवत असेल त्याला उडवून टाकायचं किंवा नंतर मनी लॉन्ड्रिंग मध्ये अडकतोयच तो गव्हर्नमेंटकडून. बरोबर बरोबर. मग का करा त्या मार्केटमध्ये. आणि जग सगळं इंडियन मार्केटकडे आशावाद ठेवून इकडं इन्व्हेस्टर व्हायला लागलेत, ह्या मार्केटमध्ये पैसा घालायला लागलेत. सिंगापूरनं आमचंच कंपोनंट उचलून तिथे गिफ्ट निफ्टी केलं आणि आपण फॉरेक्सला जाऊन काय करायचं, का करायचं इलिगल काम. आणि सर बरोबर आज ना? जो आपला वर्कशॉप आहे हा फक्त 3च दिवसाचा असेल का? 3 दिवस थेअरी सेशन, थेअरी सेशन, आणि 3 दिवस सफिशियंट होतोस. हा. तर मग या 3 दिवसामध्ये आता समजून घ्या मी पूर्ण ब्लँक आहे तर मला 3 दिवसामध्ये पूर्णपणे अगदी 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 knowledge- पूर्ण ब्लँक असाल तर फार चांगला रिझल्ट राहतो सुरुवातीपासूनच. का तर तुमच्या डोक्यात दुसरं काही नाही आहे डाटा फीड झालेला. आणि ज्यांनी बऱ्याच प्रयत्न केलेत, बऱ्याच भानगडी, बऱ्याच स्ट्रॅटर्जी, सगळा उपद्व्याप केलाय, त्यांच्या डोक्यात ते अनकॉन्शियसला सगळ्या गोष्टी फीड असतात. जरा डेव्हलप व्हायला वेळ जातो कारण आपण त्या सवयी लागलेल्या सोडत नाही. जे आता आपल्या बरोबर समोर आहेत ना, कित्येक जण आहेत एका स्ट्रॅटर्जीवरून दुसरीकडे जाताना तुमचं ते जुनं जात नाही. भलेही लॉस झालाय पण तेच करणं हे ज्याला सायकोलॉजी म्हणतात ना, तर त्याच्यावर आपला सेशनच असतो चांगला. तर ते सगळं कसं बंद करायचं किंवा रिकव्हरीमध्ये कसं यायचं, या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला हे मिळेल, सपोर्ट मिळेल. तर एक प्रश्न असा होता की आता ब्रोकर भरपूर आहेत. निफ्टीचा होय. एक लॉट घेतला आपण तर त्याला मिनिमम चार्जेस किती असावेत ब्रोकरचे? म्हणजे सगळ्याच आता आमचे जे ब्रोकरचं घेतात ते आता आता सध्याची रेंज आहे ना, 20 आणि 20 म्हणजे 40 रुपये ब्रोकरेज आणि टॅक्स, असं 50-60 रुपयाच्या आसपास ॲव्हरेज सगळ्या ब्रोकरचंच हे आहे आता. रेट आहे बाय त्या area. बायचे 40 आणि सेलचे 40 की नाही बायचे नाही 20? नाही नाही नाही, बाय आणि सेलचे 20-20 म्हणजे 40 आणि टॅक्स. आणि थोडा टॅक्स आता परवा थोडा वाढलाय म्हणजे टॅक्समध्ये थोडं सगळं मिळून 50-60 रुपये पर लॉट.
ब्रोकर तो स्लॅब वाढवतो का, म्हणजे वाढवता येतो का? कारण कधी कधी आमचे ब्रोकर जास्त करतात cases ना. असतात. ब्रोकर तुम्हाला हा. झिरो ब्रोकरेजचा आमिष देऊन ब्रोकरेज घेतातच ना. झिरोदाला ब्रोकरेज जातायच ना. हम्म, हम्म. तुमचं ट्रेड करून बघा, ब्रोकरेज घेतातच की. सांगत नाहीत म्हणण्यापेक्षा ट्रेड जनरेट करताना त्यांच्या सेटअपमध्ये तुमचा ट्रेड 1 रुपया लेट झाला तर 60 रुपये ते गेले, 65. आणि बुकिंग करताना 1 रुपया आधी झाला तर ते 65 रुपये गेले, 1,200 रुपये तिथंच गेले तुमचे. हम्म. अशी करणारी लोक आहेत झिरो ब्रोकरिंगच्या तर नावाने. 3 दिवसात तो समजले नाही तर परत करता येतो. हा. 3 दिवसात तो समजले नाही तर परत करता येतो. आवाज आवाज येत नाही तुमचा. आवाज माईक जवळ येऊन बोला. त्यांना म्हणायचं 3 दिवसात कोर्स जर समजला नाही तर परत करता येतो का, असा त्यांचा प्रश्न आहे. कोर्स कितीही वेळा करता येतो आयुष्यभर. त्याची काय हे नाही आहे. कमिटमेंट फी असते फक्त 1,200-1,500 रुपये. हा, ठीक आहे. आणि समजलं नाही तर एक पर्याय चांगला आहे, म्हणजे इथंच येणे आणि समोरच बसणे. हे चांगलं आहे ना त्याच्यापेक्षा. जर तेच यातच सगळे काम करायचं असेल तर हा सपोर्ट फक्त आमच्याकडेच आहे. तुम्हाला कुठलाही मेंटर उभा करून घेत नाही परत. तुम्ही फी देऊन झाले की 1 लाख फी द्या, नाही तर 5 लाख द्या. हा बरोबर सर, आहे ना? तसंच पाहिजे. हा. तेच पाहिजे होतं सर, तसंच पाहिजे. हा. मग ते तो आणि आल्यानंतर तुम्हाला बऱ्याच गोष्टी त्याच्यापेक्षा आणखी कळतील आपल्याकडून, ज्या तुम्हाला म्हणजे त्याची काही जाहिरात करायची गरज नाही. पण सपोर्ट तुम्हाला 24/7 मिळतो. तर तुम्ही तुमचे ट्रेड स्वतः ऑप्शन मध्ये करता की कमोडिटीत असतात तुमचे? इथं सर 25-30 लोक माझ्या बरोबरच असतात. रोज सकाळी 9:15ला आमचं इन्स्टिट्यूट उघडतात आणि त्यानंतर 3:30 पर्यंत, आणि आम्ही एकत्रच ट्रेडिंग करतो. त्यामुळे ऑप्शन्समध्ये सकाळी हा, असतो, संध्याकाळी कमोडिटीमध्ये. कधी आला तिथं इन्स्टिट्यूटला तर या अगदी नक्की येणार आहे. आसपास येणार कोल्हापुरात. आहे सर. या तुम्हाला आठवड्यात भेट होईल आपली, येणार आहे. ठीक आहे. ठीक. रामदास तांबे सर, फॉरेक्सला कुणी जवळच्या भावानं जरी सांगितलं तर करू नका ट्रेडिंग. काय करायचं असेल तर इंडियन मार्केटला करा, नाही तर करूच नका. काही फरक पडत नाही. नाही केल्याने ट्रेड काय होत नाही. पण चुकीच्या ठिकाणी तुम्ही मिळवलेले पैसे जरी तुम्हाला मिळणार नसतील तर ते न केलेलं बरं. बरोबर ना? तर ज्यांना कुणाला जॉईन करायचं आहे ते बिंदास करू शकता अगदी. म्हणजे तुम्हाला सर, तेवढा मी तुमचा अश्युरन्स. हा. आजचा सेटअप जरा आज व्हॉट्सअपवर टाकला तर बरं पडेल. काय म्हटलं? आज केलेला सेटअप जर व्हॉट्सअपला टाकला तर बरं पडेल, स्क्रीनशॉट. सांगतोय ना मी, पहिल्या तिसऱ्या कॅन्डलला सकाळच्या 5 मिनिटाच्या बाय कॉल होता आमचा. आणि 80चं पहिलं तर बुकिंग सर, होतं 100 पर्यंतचं, आणि तिथून पुढं तो ट्रेड होता. ते तुम्ही लावून बघितलं ना मार्केट कळेल. आणि तसं कळत नाही दादा, असं सांगून आणि आत्ताचा एक दाखवून कळत नाही. 100-100, 200चे ट्रेड करायला लागतात बसून किंवा त्या सेटअपवर, तर ते कळणार. आज वन साइड मार्केट आहे, बुलिश आहे, फक्त रिट्रेसमेंट होती पुटसाठी आणि परत मार्केट कंटिन्यू झालं. हे सकाळी कळायला पाहिजे आपल्याला की मार्केट कसं राहतंय, कुठं जाणार आहे, खाली आलं तर कुठंपर्यंत येईल, वर गेलं तर कुठंपर्यंत जाईल, मग ते ट्रेड जनरेट होतात. सर, संडेला ऑफिस चालू आहे का? संडेला येऊ शकतो काय? आहे फोन करायचा मला. म्हणजेच ओके बाकीचं कोण नसतं, लाईव्ह मार्केट आला तर बरं होईल तुम्हाला. ओके ओके, समजलं सर. ठीक. आणि सर, हा, चालेल. चला, तर ज्यांना जे लेट जॉईन झाले असतील किंवा आणखी काही शंका असतील तर परत शुक्रवारी एक आपला वर्कशॉप होईल, आणि शनिवारपासून आपला शेड्यूल जे काही वर्कशॉपचं आहे ना ते सुरू होईल. त्याची डिटेल माहिती तुम्हाला ग्रुपवर पुन्हा मिळेलच. तर जे काही करायचं कुठल्याही सेगमेंटमध्ये करा काम बिंदास, कारण ह्याच्यासारखा पैसा जगातल्या कुठल्याही दुसऱ्या बिझनेस किंवा व्यवसायात किंवा नोकरीत मिळू शकत नाही. फक्त इथं गरज आहे ती डिसिप्लिन राहायची, नाहीतर मग इथल्यासारखा धोकाही कुठं होत नाही. वाहवत जाणं हे ऑप्शन्समध्ये जास्त होतं. त्याच्यावर कंट्रोल ठेवा, प्रॉपर नॉलेजनी करा, चांगले रिझल्ट आहेत अगदी. चला, थँक्यू. गुड नाईट.